तो आपल्याला डेव्हलप करणं म्हणा किंवा ते गोष्ट आपल्या अंगात असणं किंवा नसेल तर ते आपण हॅबिट करून आपल्यामध्ये डेव्हलप करू शकतो. याचा आपल्याला बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे फायदा होतो. मग जर ॲज अ बघायला गेलं तर अजून डेव्हलप कसं करू शकतो, ते एक एज्युकेशन प्रोग्राम आपल्यामध्ये एक डेव्हलप केला की पॉझिटिव्हनेससाठी, तर तो एक भरपूर गोष्टी अशा त्या एज्युकेशनमध्ये आपण रन करून त्या पॉझिटिव्हली करू शकतो. अजून जर बघायला गेलं तर आपला फोकस त्या पॉझिटिव्ह गोष्टीवरतीच ठेवून त्याच्यातमध्ये आपण आत्मसात करून ती गोष्ट पुढे पुढे नेऊ शकतो. म्हणजे तो आपल्याला कामाला येतं. आणि जेवढं होईल तेवढं आपण निगेटिव्ह एरिया बघितला तर त्याच्यापासून जेवढं दूर राहील. थोडक्यात बघायला गेलं तर एखादी गोष्ट करतो निगेटिव्ह लोकांपासून म्हणा किंवा एरियाज म्हणून बघा किंवा एन्व्हायरमेंटमध्ये बघा, तर तो निगेटिव्ह एन्व्हायरमेंट किंवा निगेटिव्ह थिंकिंगवाल्या लोकांशी किंवा त्यांच्याबरोबर जोडून आपण पॉझिटिव्हली नाही राहू शकत. ते पॉझिटिव्ह ॲटिट्यूड डेव्हलप करणारे त्यांच्यापासून आपल्याला फार दूर राहायला लागेल. आणि थोडक्यात अजून जर केलं तर जो आपण ज्या गोष्टीपासून कुठेतरी निगेटिव्ह ॲटिट्यूडमध्ये जाऊ शकतो त्या गोष्टींकडे आपल्याला जाणं टाळलं पाहिजे थोडक्यात. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपण अजून हा पण प्रकार घेऊ शकतो की आपल्याला जे व्यसन आहेत त्याच्यामधून पण आपण बघू शकतो की त्याच्यातून पण आपण निगेटिव्ह पॉईंटला जातो किंवा निगेटिव्ह ॲटिट्यूडमध्ये जातो. तो एक पॉईंट आहे. त्यात वेगवेगळी व्यसनं असू शकतात. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर जर आपल्याला नॉलेज जर घ्यायचं आहे पॉझिटिव्हबद्दल, तर भरपूर नॉलेज आपण कॅप्चर करू शकतो किंवा घेऊ शकतो. तर त्या नॉलेजनुसार आपल्याला ते इम्प्लिमेंटेशन करणं पण गरजेचं आहे. तेव्हा आपल्याला कळून येईल की म्हणजे आपण कसं करतो आहे किंवा काय त्या गोष्टीवरती विचार करतो आहे. आणि थोडक्यात बघायला गेलं तर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आपल्याला डेव्हलप करायला कॉमन सेन्स असणं पण तितकंच गरजेचं आहे. कारण की जशा सगळे सेन्स आहेत त्याच्यामध्ये हा एक्स्ट्रा कॉमन सेन्स असणं गरजेचं आहे. कारण की तुमच्याकडे सगळं नॉलेज आलं पण ॲक्च्युअलमध्ये कुठे ते इम्प्लिमेंट करायचं आहे ना त्याचं ते प्रॉपर आपल्याला कॉमन सेन्सने थोडंफार कळणं. पण ते नसेल आणि कुठेही आपण तसं दिलं तर तो पण आपल्याला निगेटिव्ह ॲटिट्यूडमध्ये घेऊन जाऊ शकतो. मग तो एक पार्ट इम्पॉर्टंट आहे की तो एक कॉमन सेन्स. आणि जर बघायला गेलं तर अजून माहिती सांगेन तर आपण कंटिन्युअस कुठल्या गोष्टीसाठी पॉझिटिव्हली राहू शकतो. म्हणजे थोडक्यात बघायला गेलं तर एखादी गोष्ट आत्मसात करून त्याच्याबद्दल सतत चिंतन करणं किंवा मनन करणं किंवा कुठलीही गोष्ट हाताळायला घेतो तेव्हा जेवढं डीपली आपण त्या गोष्टीमध्ये जातो ना ते पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तुमचा डेव्हलप करत राहतात. त्यामुळे तुमची पॉझिटिव्ह थिंकिंग तुम्हाला कामाला येते. मग प्रत्येक गोष्टीबद्दल आपण जेवढं लिडरशिप टॉपिकवरती बोलायला सांगितलेलं रुपाली मॅमनी, तर मी एक टॉपिक चूज केलं आहे लिडरशिपमधला एक ॲटिट्यूड म्हणून. तर ॲटिट्यूड जर पॉईंट घेतला तर त्याच्यामध्ये ॲटिट्यूडमध्ये बोलायचं झालं तर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे, निगेटिव्ह ॲटिट्यूड आहे. मग पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे तर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ॲज आपण बिझनेसमध्ये बघायला तर कसं ओळखू शकतो एकमेकांमधला कम्युनिकेशनद्वारे, त्याच्या बिहेवियरनुसार, त्याचं जे वागणं आहे ते किंवा त्याची ती थिंकिंग कॅपॅसिटी आहे. जर बघायला गेलं तर कुठल्या गोष्टीला तो काय म्हणजे म्हणून बघतोय किंवा त्याचं जर एखादी गोष्ट आपण दिली तर त्याचं जे वर्किंग कॅपिटल म्हणजे वर्किंग स्टाईल कशी आहे, म्हणजे ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्याने पॉझिटिव्ह ॲटिट्यूड डिफाईन होतो. नेक्स्ट पॉईंट पकडला तर निगेटिव्ह ॲटिट्यूड. तर निगेटिव्ह ॲटिट्यूडमध्ये आपण बघू शकतो की निगेटिव्ह ॲटिट्यूडमध्ये जी लोकं आहेत तर ती आपण ऑब्झर्व करू शकतो की एखादी गोष्ट आपण सांगितली ते नकारात्मक घेतात, त्यातल्या त्रुटी काढायला चालू होतात. एखादी गोष्ट करायला सांगितलं तर त्यांना ते होणारच नाही ह्या हिशोबाने त्यांची स्टार्ट असते. म्हणजे त्याच्यावरती सोल्युशन न करता त्याच गोष्टीवरती होणारच नाही किंवा ती स्वतःची कॅपॅसिटी डाऊन करतात. बस पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमध्ये जर बघायला गेलं तर ॲक्च्युअलमध्ये आपण आपली कॅपॅसिटी ओळखून आपण त्या गोष्टींचे सोल्युशन्स काढायला बघतो. थोडक्यात बघायला गेलं तर ॲज अ बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू पॉझिटिव्ह ॲटिट्यूड इज वर्किंग आहे. तो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जर आपल्याला डेव्हलप करायचा आहे स्वतःसाठी तर तो आपल्यात आत्मसात करण्यासाठी बऱ्याचशा पॉझिटिव्ह गोष्टी आपण वाचल्या पाहिजेत, बघितल्या पाहिजेत, इतर जणांकडून त्या शिकल्या पाहिजेत, त्या कॅरी करायला पाहिजेत. तर कुठेतरी जाऊन आपल्यामध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूड डेव्हलप होतो. म्हणजे थोडक्यात बघायला तर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आपल्याला डेव्हलप करावा लागेल. आणि त्याच्यानंतर जर पॉईंट बघायला गेला की पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमध्ये जर आपल्याला एखादी गोष्ट करायची तर त्या चांगल्या गोष्टीचं आपल्याला त्या हॅबिट लावावं लागेल. थोडक्यात जर बघायला गेलं तर
चांगली गोष्ट आहे, तर कदाचित त्या चांगली गोष्ट डेव्हलप करण्यासाठी जी गोष्ट आहे ती सतत वाचन म्हणा की किंवा एखादी गोष्ट आपण रीड करतोय किंवा थिंकिंग करतोय, तर त्याचं ते कन्सिस्टंट असणं गरजेचं आहे. सो जेणेकरून तुम्ही त्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमध्ये डेव्हलप होता. आणि जर त्याच्यामध्ये सांगितलं तर बरेचसे लोक इगो हा पॉईंट ॲटिट्यूडने बघतात. बरं, थोडक्यात जर कोणाचं म्हणजे बघायला गेलं तर ॲटिट्यूड म्हणजे त्याच्या वागण्यातून पण आपल्याला समजून येतं. तर त्याच्यामध्ये पण जर तो रागाने बघितलं तर आपल्याला होतं इगो आहे, याच्यात कसला ॲटिट्यूड आहे. तर ॲक्च्युली ॲटिट्यूड आपण हा पॉझिटिव्हच जर डेव्हलप करणं किंवा आपल्या बिझनेसमध्ये बघायला गेलं तर तो असणं विचार करू, तेवढं तुम्ही तुमचा तो ॲटिट्यूड कॅरी होतो. मग जसं तुम्हाला तो डेव्हलप होतं तसं जसं प्रत्येक गोष्टीकडे पुढे हळूहळू तुम्ही त्या दृष्टीने पण बघता, तसं वागता पण, तुमच्या बोलण्यातून सगळ्या गोष्टीमध्ये जाणून येतं. आणि त्याचा तुम्हाला फायदा जास्त होतो, कारण की जेवढं तुम्ही ते आत्मसात करता तेवढं तुमच्या बाहेर पडत असं तुमच्या वर्ड्सने, तुमच्या पर्सनॅलिटीने. तेव्हा ती लोकं तुम्हाला ऑब्झर्व करतात, तर तेव्हा त्यांना त्या पर्सनॅलिटीवरूनच ओळखता येतं की ॲक्च्युअलमध्ये हा बंदा किती पॉझिटिव्ह आहे. मग त्याचा तो ऑरा तयार करण्यासाठी तुम्हाला तो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड डेव्हलप केला पाहिजे. मग कुठे ना कुठेतरी ते आपल्याला ओळख होऊ शकते. मग अजून थोडक्यात सांगेन ॲटिट्यूडबद्दल, तर आपण जे काय घेतो हे बरेचसं आपण बघतो, तर लोक जेवढी निगेटिव्ह ते ॲटिट्यूड निगेटिव्हनेच बघतात. मग त्याच्यात आपला इगो पण भरपूर आड येतो, की आपला शांतपणा पण आड येतो, की तो तसाही नसला पाहिजे. आणि एखादी गोष्ट जर आपण घेतो तर ती जेवढे आपण लवकरात लवकर करेल, तो पण एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूडचा भाग आहे, की जेणेकरून आपण एखादी गोष्ट घेतो त्याला जर आपण ती गोष्ट प्रॉपर वेने करत नाही, कारण की त्याला वेळ लावतो. म्हणजे आपण ॲक्च्युली कंटिन्युअसली काय एखादी गोष्ट करत नाही, ती पण पॉझिटिव्ह थिंकिंगली करत नाही. कारण कसं होतं की जेवढा वेळ लावणार त्यात आपण विचार करतो ना की ही गोष्ट केली तर असं होईल, तर तसं होईल, तर म्हणजे ॲक्च्युली आपण त्या गोष्टीचा निगेटिव्हली विचार करतो. म्हणजे ती जर गोष्ट पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमध्ये घ्यायची, तर आपल्याला एखादी गोष्ट घेतली ना तर ती सतत म्हणजे घेतल्यानंतर ती लगेच मार्गी लागली पाहिजे. मग जेव्हा ती मार्गी लागेल म्हणजे आपण त्या गोष्टीवरती जास्त विचार करतो आणि ती डेव्हलप करून ॲक्शनमध्ये येते, एक्झिक्यूट पण करतो. पण जसा वेळ लागतो तसं आपली एनर्जी आपण जास्त त्या विषयावरती खर्च करतो, की ती ॲक्टिव्हिटी मी कशी करेल, मग ती कसं झाल्यावरती त्याचा परिणाम काय होईल, किंवा कोणाला कसं वाटलेल. म्हणजे ऑलमोस्ट आपण निगेटिव्ह थिंकिंगमध्ये जास्त जातो ॲज पर दॅट, की आपण पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये राहून ती गोष्ट आपण सांगू शकतो. तो एक आपल्यामध्ये भाग आहे की त्याच्यामधून आपण पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आपल्यामध्ये घेऊ शकतो. थँक्स. गुड मॉर्निंग फॅमिली, कशा आहात सर्वजण. आता कोरोना व्हायरसने तर एवढ्या सगळ्या खूप काही गोष्टी केल्यात, त्याच्यामुळे आपल्याला सेफ राहायला हवं. सो स्टे होम, म्हणजे घरातून बाहेर नका पडू. आणि घरातून बाहेर न पडता काहीतरी ॲक्टिव्हिटीज केली पाहिजेत. आणि तशी मला आज कैलास सरांनी एक संधी दिली बोलण्याची. मग ती बोलण्याच्या संधीमध्ये मी एक थोडंसं माझं बॅकग्राऊंड सांगेन, त्याच्यानंतर मी त्या टॉपिकवरती येईन. माझं नाव सुमित पवार आणि लहानपणापासून बोलतात ना की मी गावीच राहिलेलो आहे. म्हणजे शिक्षण, कॉलेज, स्कूल, कॉलेज वगैरे सगळं माझं गावी झालं. दॅन मी मुंबईला आलो एक जॉबच्या संधीसाठी, म्हणजे एक जॉब शोधण्यासाठी. आणि ज्यावेळेला मी जॉब करत होतो, जॉब करता करता त्याच वेळेला मला ही इंडस्ट्री भेटली, त्याच्यातून आज मी इकडे पोचलो. आणि जॉबचं बॅकग्राऊंड असं होतं की मी गोदरेजला जॉबला होतो, लॉजिस्टिकमध्ये होतो एक्झिक्युटिव्ह म्हणून. आणि ते जॉब करत करत असताना मी हा बिझनेस स्टार्ट केला होता. आणि एक वेळ अशी वाटली की जॉबमधून ग्रोथ दिसत नाही किंवा ते स्वप्न दिसत नाहीत. सो मग 2016ला मी माझा जॉब क्विट केला आणि ह्या इंडस्ट्रीमध्ये फुल टाईम आलो. सो टॉपिकबद्दल बोलायला गेलं तर खूप मोठा टॉपिक आहे ॲक्च्युली. आणि माझ्यासाठी तर खूप मोठा आहे तो. जो बोलतात ना की एक टॉपिकचं नाव आहे तो ड्रीम्स आणि गोल्स. म्हणजे ड्रीम्स म्हणजे काय, एक स्वप्न. आणि हे स्वप्न हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात. पण एक स्टेटमेंट आहे त्याच्याबद्दल जर सांगायचं गेलं तर बोलतात ना की गुरमीत सर बोलतात की म्हणजे जो माणूस जो जिवंत आहे, म्हणजे ज्यांच्याकडे स्वप्न आहे तोच माणूस तुम्हाला जिवंत दिसेल. अदरवाईज बाकी ज्यांची स्वप्न नाही तो माणूस जिवंत नाही. म्हणजे बोलतात ना की आहे जिवंत पण बोलतात ना त्या पद्धतीने झालं. कारण आयुष्यामध्ये हे स्वप्न असली पाहिजेत आणि स्वप्न पण अशी असली पाहिजे जी मोठी असली पाहिजे. ड्रीम्सबद्दल सांगायचं बोललं तर आपलं लहानपणापासून काही ना काही स्वप्न असतंच.
पण ज्याला जसं 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 आपण मोठे होत जातो तसं तसं बोलतात ना की ती आपली स्वप्न कुठे ना कुठे आपल्या आताच्या कंडिशनमध्ये बोलतात ना की जॉब लाईफ बोला किंवा फॅमिली बोला, त्या लाईफमध्ये आपण त्या सगळ्या गोष्टी विसरून जातो. म्हणजे मी लहानपणी काय स्वप्न बघितलं होतं, मला काय बनायचं होतं आणि आता मी काय बनलो. तसं ज्यावेळेला मोठं होतं त्यावेळेला अजून काही स्वप्न वाढतात. आपल्याला कळायला लागतं की आपल्याकडे ही गोष्ट हवी, ती गोष्ट हवी, ती गोष्ट हवी. पण त्या स्वप्नांसाठी आपण करतो काय, किंवा त्या स्वप्नांसाठी आपण काय गोल डिसाईड करतो, किंवा ते स्वप्न प्रत्यक्षात बघतो का. कारण ड्रीम्सबद्दल बोलायला गेलं तर खूप काही गोष्टी आहेत. जसं एक एक्झाम्पल देईन की एक स्टोरी सांगेन मी की बाबा जी मी कुठेतरी ऐकली होती, म्हणजे जी गोष्ट मी ऐकली होती स्टोरी, आणि त्याच्यातून मी शिकलो की ॲक्च्युली ड्रीम्स किती इम्पॉर्टंट आहे, म्हणजे ते होऊ शकतं. तर स्टोरीबद्दल सांगेन की एक बेस्ट शूटरची स्टोरी आहे ती. म्हणजे बेस्ट शूटर असतो तो आणि ऑलिम्पिक खेळत असतो प्रत्येक वेळेला. 1938 ह्या वेळेची ती गोष्ट आहे. बेस्ट शूटर असतो आणि त्याचा त्या बोल ना ज्या नॅशनल ऑलिम्पिक्स होतात त्याच्यामध्ये तो भाग घेत असतो आणि प्रत्येक वेळेला तो जिंकत असतो. मग ते नॅशनल ऑलिम्पिक्स होणार होत्या 1938 मध्ये, आणि त्या टाइम 1940 ऑलिम्पिक्स होणार होता आणि 1938 ही घटना आहे. त्याच टायमिंगमध्ये तो फुल प्रॅक्टिस करत असतो, वर्षानुवर्ष प्रॅक्टिस करत असतो बेस्ट शूटिंगचं, म्हणजे बेस्ट शूटरचं. ते करता करता काही कारणास्तव 1938 जंग होते आणि त्या ह्याच्यामध्ये त्या जंगमध्ये जो शूटर असतो त्याचा हात जो बेस्ट असतो तो निघून जातो, म्हणजे त्याच्यामध्ये तो त्याचा हात संपून जातो. मग हे झाल्यानंतर त्याला खूप दुःख वाटतं. सगळ्या गोष्टी असतात, ऑलिम्पिक्स जवळ आलेले असतात, 1940 ऑलिम्पिक्स असतात. मग त्यांनी करायचं काय पुढे. मग ते त्या कंडिशनमध्ये पण तो न हारता न झुकता तो वापस जे आहे म्हणजे जो दुसरा हात, त्या हाताने तो पूर्ण वर्ष प्रॅक्टिस करत राहतो आणि 1940 जे ऑलिम्पिक्स होतात त्या ऑलिम्पिक्समध्ये भाग घेऊन तो तिकडे ॲज अ बेस्ट शूटर, ॲज अ नॅशनल्सला तो सिलेक्टेड होतो. तिथून ते केल्यानंतर वापस बोलतात की तो थांबत नाही, पुढेही त्याचं स्वप्न ते वाढत गेलं, ड्रीम्स वाढत गेलं, पुढेही वापस त्या ऑलिम्पिक्समध्ये भाग घेण्याचा प्रयत्न करतो. हे करता 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 ते जिंकल्यानंतर त्याला पूर्ण जगामध्ये खेळायचं असतं, पूर्ण जगामध्ये त्याला बेस्ट शूटर म्हणून खेळायचं असतं. सो वापस 1942 ऑलिम्पिक्स असतात, पण काही कारणास्तव ते कॅन्सल्स होतात. मग तो वापस निराश होतो, वापस तो प्रॅक्टिस करायला लागतो. 1944 वापस ऑलिम्पिक्स होतात, वापस कॅन्सल्स होतात, वापस तो निराश होतो. वापस ऑलिम्पिक्स होतात 1952 त्यावेळेला 1950 त्यावेळेला वापस तो त्यामध्ये भाग घेतो. म्हणजे ज्यावेळेला तो तिकडे जातो, ज्या वेळेला तिथे असतात त्या मैदानावरती तो जातो, त्यावेळेला खूप लोक खूप बेस्ट शूटर असतात तिकडे, जे नॅशनल्स जे खेळण्यासाठी आलेले असतात, आणि त्यांना तो भेटतो. त्यावेळेला त्याला कॉंग्रॅच्युलेशन त्यांना करतात, बेस्ट शूटर जो आहे त्याला करतात, का ते बाबा एवढं सगळं झालं असतानाही तू इकडे पोहोचलास, तू इकडे आलास आणि आज म्हणजे खूप मानलं पाहिजे. त्यावेळेला जे बेस्ट शूटरचं स्टेटमेंट असतं ते असतं की बाबा मी इकडे जे आलोय ते तुमचा बोलतो ना की तुम्हाला तुमचा हौसला बोलतो ना की मतलब तुम्हारा हौसला बढ़ाने के लिए नहीं आया, मैं भी तुम्हारे साथ खेलने आया हूँ मतलब. मग त्यावेळेला जे ते बोलतात ना, ज्यावेळेला तो जज्बा, ज्यावेळेला ती जिद्द बोलतात ना, ती कुठून आली, ते येण्यामागचं फक्त म्हणजे ह्या स्टोरीच्या मोरल ऑफ द स्टोरी सांगायचं तात्पर्य एवढंच होतं की जो बेस्ट शूटर होता त्याचं स्वप्न किती स्ट्रॉंग होतं, की त्याचं ड्रीम किती स्ट्रॉंग होतं. म्हणजे खूप काही गोष्टी त्याच्या लाईफमध्ये झाल्या, म्हणजे ज्याचा बेस्ट हँड जो होता तो गेला, तरी पण त्यांनी हार न मानता दुसऱ्या हँड्सला त्यांनी बेस्ट बनवला आणि ते ड्रीम्स कम्प्लीट केलं. आणि आज बोलतात की नॅशनल्समध्ये 2 गोल्ड मेडल्स मिळवणारा एकमेव बंदा म्हणजे तो आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की ड्रीम असणं इम्पॉर्टंट आहे, पण त्याच्या मागे त्याचा गोल सेट करणं पण इम्पॉर्टंट आहे. जर त्या ड्रीमला गोल्स नसेल ना तर ते कधी कम्प्लीट नाही होऊ शकत. सो लाईफमध्ये खूप अशा गोष्टी येतात ज्या आहेत आपल्याबरोबर, म्हणजे नॉर्मली आपण मग आज एखादं स्वप्न बघतो आपण. जसं एक्झाम्पल की मी ही मिडल क्लास फॅमिलीत होतो, तर माझ्यासाठी ड्रीम्स ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण कधी आयुष्यामध्ये ती गोष्ट बघितलीच नाही. बोललं की 2 वेळचं जेवण भेटेल, जी गोष्ट कंडिशन तशी नव्हती की जेवण खाण्यामाण्याचे वांदे, मग ते ड्रीम्स किंवा स्वप्न बघणं तर नॉट पॉसिबल, म्हणजे ते भेटेल अशी गोष्ट वाटतच नव्हती. पण ज्यावेळेला ह्या इंडस्ट्रीमध्ये आलो त्यावेळेला ॲक्च्युली कळायला लागले की स्वप्न आपण पाहू शकतो आणि ती कम्प्लीट होतात.
मग ते ज्यावेळेला कळायला लागलं त्यावेळेला एक छोट्या छोट्या स्वप्नांपासून स्टार्ट केलं. मी माझ्याबद्दल सांगेन की मी एक स्वप्न होतं माझं, जे पहिल्यापासून होतं. ते बोलतात ना की अवेंजर मला बाईक हवी होती आणि हे स्वप्न माझं खूप दिवसापासून होतं. आणि ज्यावेळेला म्हणतात ना की ड्रीम्स ही कशी असली पाहिजे, ज्यावेळेला मला शिकवलं होतं की ह्या इंडस्ट्रीमध्ये माहिती पडलं की ड्रीम्सचं पण डेफिनेशन आहे, किंवा ड्रीम्स बनवताना पण असे ड्रीम्स सॅक्रिफिकेट करा किंवा एखादा ड्रीमचॅच बनवा जो आपल्या समोर असला पाहिजे. म्हणजे जसं बघायला गेलं तर मी एक ड्रीमचॅट बनवला, जी मला हवेत ना आयुष्यामध्ये ज्या गोष्टी, त्याचे मी फोटोज काढले आणि हे जी मला ह्या इंडस्ट्रीमधून शिकायला भेटलं. मग ते फोटोज काढले, मी चिटकवले ते आणि ड्रीमचॅट बनवून डेट आणि अमाऊंट टाकून त्यांनी मी भिंतीवरती लावला. खूप ही ज्यावेळेला ह्या गोष्टी लावल्या, ज्यावेळेला भिंतीवरती मी ड्रीमचॅट चिटकवला, त्यावेळेला खूप लोक आली बोलली की स्वप्न अशी पूर्ण नाही होत भिंतीवरती लावल्यानंतर. मग खूप लोक हसायला लागली, खूप लोक बोलली की असं काय येडा झालाय, पागल झालाय, ह्या सगळ्या खूप काही गोष्टी आल्या. पण विचार केला होता, एक विश्वास ठेवला होता की जे गुरमी सरांनी कॅनमध्ये सांगितलं होतं की तुम ॲक्च्युली वो लगा की देखो डेफिनेटली कम्प्लीट होगा. आणि तो विश्वास किंवा ते त्याच्यातून वाटत होतं की होईल होईल होईल. आणि मी तो ड्रीमचॅट लावला होता. आणि मला अजूनही आठवतंय, मी अवेंजर गाडीची डेट टाकली होती, म्हणजे डिसेंबर 2016 टाकली होती. म्हणजे 13 जानेवारी 2016 टाकली होती मी डेट ॲज अ ड्रीमचॅटमध्ये. आणि त्याच अगोदर मी 6 ते 7 महिने अगोदर आय होप मी एक टू व्हीलर घेतली होती, फक्त गावी येण्या जाण्यासाठी किंवा आपल्याला असावी म्हणून ॲक्च्युली. आणि स्वप्न होतं अवेंजर घ्यायची, आणि माहीत नाही. आणि 6 आम्ही ड्रीमचॅटमध्ये टाकले त्यावेळेला जानेवारी टाकली होती. आणि होतं की 6 महिन्या अगोदर ती गाडी घेतली होती. पण जानेवारीमध्ये कसं पॉसिबल होणार की अवेंजर, 6 महिन्यातच अवेंजर कशी येईल. आणि माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होतं. म्हणजे बोलतात ना की एक मन बोलते की होऊ शकतं, एक मन बोलते की पॉसिबल नाही. पण बोलतात ना की ड्रीम स्ट्रॉंग होतं, मला ती गोष्ट हवीच आहे. बाकी मला माहिती नाही की कशी येणार, कुठून येणार, काय होणार माहिती नाही. पण मी एक गोल डिसाईड केला. म्हणजे ती बाईकचा फोटो लावला आणि त्याच्याखाली डेट ठेवली आणि बोललो की ह्या डेटला मला ही गाडी हवीच आहे. आणि लकीली बोलतात ना की 13 जानेवारी 2016 ही डेट होती ड्रीमचॅटमध्ये. आणि ती मला 13 डिसेंबर 2016ला भेटली. म्हणजे 13 डिसेंबर 2016ला भेटली आणि माझी डेट होती 13 जानेवारी 2017. सो सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की ड्रीम्स बघणं आणि ड्रीम्सला एक गोल देणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे जर आपण करणार ना तर आपले प्रत्येक स्वप्न हे कम्प्लीट होणार. सो ड्रीम हा विषय खूप मोठा आहे. सो थँक्यू व्हेरी मच. मी एवढंच बोलेन आणि काय ते हाय, माझं नाव अतुल पवार. मी टीम V1मधून आहे आणि आज मी लिडरशिप क्वालिटीमधील एक कनेक्टिव्हिटी या पॉईंटवरती मी आज तुमच्याशी बोलणार आहे. सो कनेक्टिव्हिटी इन नेटवर्किंग इंडस्ट्री इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. का तर आज नेटवर्किंग इंडस्ट्रीमध्ये जर बघायला गेलं तर आपण कोणाला बिझनेसची ऑपॉर्च्युनिटी देतो, त्याच्याशी आपण बिझनेसच्या नात्याने कनेक्टेड होतो, किंवा आपल्याला कोणीतरी अपॉर्च्युनिटी दिलेली असते, आपण त्याला कनेक्टेड होतो. सो आपण ज्याला बिझनेस दिलाय त्याच्याशी पण मी कनेक्टेड असलं पाहिजे, आणि ज्यांनी मला बिझनेस दिलाय मी त्याच्याशी पण कनेक्टेड असलं पाहिजे. मग ते कनेक्टेड असण्यासाठी आज खूप साऱ्या मीडियाज आहेत. मग आज जर बघायला गेलं की मोबाईल आहे, देन व्हॉट्सअप आहे, देन व्हिडिओ कॉलिंग पण आहे. सो कनेक्टिव्हिटी असणं खूप इम्पॉर्टंट आहे. कनेक्टिव्हिटीमध्ये एक थोडासा एक पार्ट कव्हर करेन की कम्युनिकेशन असलं पाहिजे. की आज जर मला जी गोष्ट मला माहीत आहे ती जर मला कोणाला जर मला पूर्णतः त्याला ती सांगायची, त्यासाठी तो माझ्याशी कनेक्टेड तरी असला पाहिजे, किंवा मला कोणाशी तरी कनेक्टेड तरी असलं पाहिजे. सो कनेक्टेड असण्यासाठी खूप सारे मीडिया आहेत. मग तुम्ही मोबाईल मार्फत तुम्ही कनेक्टेड राहू शकता, त्यानंतर व्हॉट्सअप मार्फत तुम्ही कनेक्टेड राहू शकता. पण कनेक्टेड असणं खूप इम्पॉर्टंट आहे. इन्फॉर्मेशन 100% मिळणं खूप इम्पॉर्टंट आहे. अजून एक मी एक्झाम्पल देईल की कनेक्टिव्हिटीवरती, की ॲज अन तुम्ही बघितलं असेल की ट्रेन, आज रेल्वे ट्रेन ट्रॅक्स असतात, त्याच्यावरती ट्रेन चालते आणि त्याच्यावरती एक ओव्हरहेड वायर असते, बरोबर आहे. आज मी आज पकडतो की मी स्वतः आहे, बरोबर आहे. ट्रेन ट्रॅक मी पकडतो ती माझी डाऊनलाईन आहे, प्लस ओव्हरहेड जी वायर आहे ते मी पकडतो माझे अपलाईन आहेत. जर आज त्या ट्रेन ट्रॅकवरती जर चालायचं असेल तर ट्रेनच्या व्हील्सला त्या ट्रॅकला कनेक्टेड असणं इम्पॉर्टंट आहे, डेफिनेटली इम्पॉर्टंट आहे.
प्लस ट्रेनला ओव्हरहेड वायरशी जर कनेक्टेड असणं इम्पॉर्टंट आहे तर नक्कीच इम्पॉर्टंट, त्याशिवाय ट्रेन चालणार कशी. सर नेटवर्किंग इंडस्ट्रीमध्ये आपण प्रत्येक अपलाईनशी पण तितकंच कनेक्टेड असलं पाहिजे, आपल्या डाऊनलाईनशी पण तितकंच कनेक्टेड असलं पाहिजे. मग ते कनेक्टेड असण्यामागचं रिझन एवढंच आहे की इन्फॉर्मेशन शेअरिंग. कारण की खूप कधी कधी असं होतं की इन्फॉर्मेशन जर त्याला नाही मिळत तर मग त्याला समजणार कसं की काय गोष्ट वरून येते, की मला ते बिझनेसमध्ये मला कसं इम्प्लिमेंट करायचं आहे, किंवा खालून मला जर समजा काय क्वेश्चन्स आले तर मी त्याला काय आन्सरेबल असू शकतो. सो कनेक्टिव्हिटी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इन नेटवर्किंग इंडस्ट्री. प्लस आज जर बघायला गेलं तर खूप मी अजून एक एक्झाम्पल देईल की बँकिंग सेक्टरबद्दल. जर बँक्स जर वर्क करतात, हे पण इंटरकनेक्टेड आहेत. आज जर बँक जे वर्किंग करतात ना, तर बँक बेसिकली की लोन्स प्रोव्हाइड करतात. आज ते कनेक्टेड आहेत. म्हणजे लोन्स जर बघायला गेलं तर लोनमध्ये पण पार्ट येतात की इंडस्ट्रीज लोन किती गेले पाहिजेत, होम लोन्स किती गेले पाहिजेत, किंवा पर्सनल लोन किती गेले पाहिजेत. आज जर इंडस्ट्रियल लोकांना जर लोन नाही दिलं ना, तर मार्केटमध्ये इंडस्ट्री उभ्या राहणार का, हे पण कनेक्टेड आहे. जर इंडस्ट्री उभ्या नाही राहणार तर रोजगार उपलब्ध होणार का, आणि जर रोजगार उपलब्ध नाही झाला तर जे एम्प्लॉईज जे काम करतात ज्या इंडस्ट्रीमध्ये, तिकडे त्यांना पेमेंट येणार का. आणि बेसिकली एम्प्लॉईजचे पेमेंट पुन्हा कुठे असतात, बँकेमध्ये. सो हे एक कनेक्शन आहे. सो कनेक्टिव्हिटी यामार्फत पण आपल्याला समजते की हे इंटरलेक कनेक्टेड आहे. तर जाऊन मग बँकेमध्ये इन्कम म्हणजे सेव्हिंग मार्फत किंवा डिपॉझिट्स मार्फत पैसे येतात, आणि तेच पैसे पुन्हा लोन मार्फत पुन्हा मार्केटमध्ये रोलिंगला जातात. पण ही पण कनेक्टिव्हिटीचा एक प्रकारच आहे. अशा हिशोबाने बँक्स वर्क करतात. अजून एक दुसरं मी एक एक्झाम्पल घेईल की मीडिया. आज कनेक्टिव्हिटी जर बघायला गेलं ना, तर आज आपल्याला ज्या न्यूज जर बघायला मिळत आहेत, किंवा आपल्याला आता कोविड-19 हा जो आता सध्याचा प्रकार चालू आहे, तर त्याच्याबद्दल ज्या पण न्यूज आपल्याला मिळतात आहेत ते कुठून मिळतात आहेत, मीडियामार्फत. मग ते तुम्हाला मीडिया म्हणजे कोण, तर रिपोर्टर मार्फत टेलिव्हिजनवरती. जर आपण टी व्हीवरती नाही पाहते की आपण ते कनेक्टेड नाही आहेत ह्याच्यावर, तर आपल्याला ते समजणार का, तर डेफिनेटली ते नाही समजणार. सो कनेक्टिव्हिटीचा खूप सारे प्रकार आहेत. कनेक्टिव्हिटी तुम्ही बाय इमोशन असले पाहिजेत, बाय कम्युनिकेशन तुमचं चांगलं असलं पाहिजे, खाली डाऊनलाईनशी खाली अपलाईनशी, ते मस्ट आहे. जर कनेक्टेड नसाल तर तुम्ही त्या लेवलपर्यंत नाही पोहोचू शकत. मी खूप साऱ्या इंडस्ट्रीमध्ये असं पण ऐकले की यार मी ती इंडस्ट्री जॉईन केलेली पण मला सपोर्ट नाही मिळालं, किंवा माझं त्यांच्याशी कधी जमलंच नाही, किंवा मला त्यांच्याशी काही कनेक्टेड राहण्यासाठी मला मिळालं. हे एक्सक्युजेस आहेत. आज मी नेटवर्किंग इंडस्ट्रीमध्ये येतोय, आणि जर मी माझ्या इन्कम बनवण्यासाठी जर मी इथे येतोय, तर डेफिनेटली मला सर्व लोकांशी कनेक्टेड असलंच पाहिजे. नुसतंच कनेक्टेड नाही तर फॅमिलीशी पण त्यांच्या कनेक्टेड असले पाहिजे, त्यांची इमोशन जाणून घेतले पाहिजे. कारण की बोलतात ना, पैसाच सर्व नाहीये, पण पैशाशिवाय पण काय काम होत नाहीये. सो मी आज ज्या कनेक्टिव्हिटी पॉईंटवरती बोललोय, पण लिडरशिपमध्ये ही क्वालिटी खूप इम्पॉर्टंट आहे, आणि ती डेफिनेटली असली पाहिजे. बाकी थँक्यू सो मच कैलास सर, कारण की लिडरशिप पॉईंटवरती आज त्यांनी मला जे शेअर करायला सांगितलं त्याबद्दल. बाकी थैंक यू वेरी मच, थैंक यू. गुड मॉर्निंग फैमिली, मेरा नाम सर्वेश है. इस इंडस्ट्री के साथ मैं गए 5 साल से जुड़ा हूँ. मेरे बारे में बताने जाऊँगा तो मेरी फैमिली में मेरी मदर, मेरी वाइफ, 2 बच्चे और एक छोटा भाई, ऐसा मेरा परिवार है. मैं एक मिडिल क्लास फैमिली से बिलोंग करता हूँ. इस इंडस्ट्री के साथ मैं गए 5 से 6 साल से जुड़ा हुआ हूँ. और इस इंडस्ट्री में जुड़ने के पहले मैं गोदरेज में जॉब करता था. उधर मैं एज ए लॉजिस्टिक एग्जीक्यूटिव करके जॉब करता था. गोदरेज में मेरा जॉब का पूरा एक्सपीरियंस लगभग 8 से 10 साल का है. और वही मेरी मुलाकात मेरे अपलाइन मेरे सीनियर मिस्टर सुमित पवार से हुई. उन्होंने मेरे को इस ब्यूटीफुल इंडस्ट्री में इंट्रोड्यूस किया. जब स्टार्टिंग में उन्होंने प्लान बताया था, तब मैंने सिर्फ एज ए सेविंग ऑप्शंस करके इस ऑप्शन को स्टार्ट किया था. जब उन्होंने अर्निंग ऑप्शन बताया तो मेरे को वो एक मार्केटिंग का ज़रिया लगा. तो अगर फ्रैंकली स्पीकिंग तो मार्केटिंग और मेरा 36 का आंकड़ा था, तो मैं ये ऑप्शन कभी एक्सेप्ट नहीं किया था वो टाइम पे.
लेकिन बाद में उन्होंने मार्च एंड था तो प्रमोशन वगैरह के लिए फोर्स किया, थोड़ा बताया प्रमोशन का क्या फ़ायदा है क्या है। तो जैसे जैसे मेरे अकाउंट में पैसे था तो मैंने खुद का ही एफडीज़ वगैरह बना के मेरा प्रमोशन लिया। उसके बाद एक्चुअली मेरा इधर जर्नी स्टार्ट हुआ, कैंप वगैरह बैठा और फिर देखते 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 मैंने गए 2018 में जॉब छोड़ दिया। गोदरेज तो पहले ही छोड़ा। उसके बाद मैं तुरबा में जॉब करता था। तब मैंने दिवाली के टाइम 2-2.5 साल पहले वो जॉब भी छोड़ दिया, कुछ पर्सनल रीज़न की वजह से, क्योंकि मैं जॉब से सेटिस्फाइड नहीं हो पाता था। और जैसे कैंप में पाजी बोलते हैं कि जॉब एक रट है, तो मेरे को वो रट में फंसना नहीं था। तो मैंने वो टाइम पे डिसीजन लिया और जॉब छोड़ के इस इंडस्ट्री में गए। 2.5 से 3 साल हो गया फुल टाइम का काम कर रहा हूँ। आज मैं लीडरशिप के बारे में कुछ बताना चाहता हूँ। आज जो मैं जिस चीज़ पे बात करने जा रहा हूँ वो है पे द प्राइस। इंसान को अपने लाइफ में हर एक मुकाम पे पे द प्राइस करना पड़ता है। वो पे द प्राइस भले पैसे के मामले में हो, वो इमोशनल के मामले में हो या फैमिली के मामले में हो। अगर आप लाइफ में पे द प्राइस नहीं करोगे, कोई भी चीज़ आपको पे द प्राइस किए बिना मिलती नहीं है। हर एक चीज़ पाने के लिए आपको पे द प्राइस करना बहुत ज़रूरी है। अगर अपने बारे में बताना चाहूँगा, अपने इंडिया कंट्री के बारे में बताना चाहूँगा, तो अपनी इंडिया कंट्री फ्रीडम पाने के पहले ब्रिटिश के हाथ में गुलामी करती थी, ब्रिटिशों के पास गुलामी करती थी। अगर शिवाजी महाराज लो या गांधी जी लो, अगर उन्होंने पे द प्राइस नहीं किया रहता तो आज हम जो इंडिपेंडेंट है वो आज इस मुकाम पे हम इंडिपेंडेंट नहीं रह सकते थे। क्योंकि महात्मा गांधी जी के साथ एक हादसा हुआ था कि जो दक्षिण अफ्रीका में थे, तब उनको ट्रेन से वो कृष्णवर्णीय मतलब सावले होने की वजह से उनको ट्रेन से धक्के मार के निकाल के दिया था। तब गांधी जी एक फ्रीडम फाइटर नहीं थे, एक सामान्य आदमी थे। लेकिन उनके बाद उनको वो उस चीज़ का ये गुस्सा आया और उन्होंने ठान ली कि इन ब्रिटिश लोगों को मैं मेरे भारत देश से निकालूंगा। तब जाके उन्होंने एक सत्याग्रह छेड़ा, फिर एक उन्होंने फ्रीडम के लिए फ़ाइट किया। और ये जो पे द प्राइस करना पड़ा वो ब्रिटिश लोगों को करना पड़ा एक्चुअल में देखने जाऊँगे, क्योंकि उन्होंने गांधी जी को उतनी उन्होंने गांधी जी को छेड़खानी की, तो उनका पे द प्राइस किधर ना किधर ब्रिटिशों को मिला। अगर वही सेम चीज़ आगे बताने जाऊँगा तो और एक एग्जांपल है शिवाजी महाराज। छत्रपति शिवाजी महाराज के बारे में बताने जाऊँगा तो उन्होंने भी अपने लाइफ में बहुत सारे पे द प्राइस किए हैं, तब जाके उन्होंने एक स्वराज्य हासिल किया। क्योंकि उनका सिर्फ एक यही इच्छा नहीं थी कि खुद का राज्य, एक स्वराज्य उनको चाहिए था। अगर उनके पास देखने जाएंगे तो बहुत सारे गढ़ किले थे उनके हाथ में थे, लेकिन उनको खुद का एक स्वराज्य स्थापित करना था और उनका वो सपना एक पूरा उनके दिमाग में बैठ चुका था, क्योंकि स्वराज्य उनके दिल में था। सिर्फ उनके आम जनता के लिए नहीं या रैयत के लिए नहीं, उनका एक सपना था जो बचपन से उन्होंने एक उनके मन में वो पूरा होते गया। तब जाके उन्होंने वो स्वराज्य स्थापित किया। लेकिन ये स्वराज्य स्थापित करने के पीछे उन्होंने बहुत सारा पे द प्राइस किया, बहुत सारे जंग छेड़े, उन्होंने जंग जीते और वो जंग जीतने के लिए उनको घर से दूर रहना पड़ा। सेम चीज़ अगर बताने जाऊँगा, जो भी अपने इंडिया के फ्रीडम फाइटर है, अगर उन्होंने अपने लाइफ में अगर पे द प्राइस नहीं करते तो आज हम इस मुकाम पे नहीं रहते। हम आज इंडिया एक फ्रीडम या फिर इंडिपेंडेंट देश नहीं कहलाता। सो पे द प्राइस अपने लाइफ में हर जगह करना पड़ता है। तो पे द प्राइस माने क्या? पे द प्राइस कभी भी कंफर्ट जोन में नहीं होता है। पे द प्राइस करने के लिए आपको आपके बिलव जो अपने प्यारी चीज़ें थे, अगर हर एक इंसान के बारे में बताने जाऊँगा तो उनकी फैमिली सबसे नज़दीक रहती है। तो अगर आपको किसी भी चीज़ में सक्सेस पानी है तो आपको पे द प्राइस करना ज़रूरी हो सकता है। जो फैमिली को मैं टाइम दे रहा, जो बच्ची है, मेरे फैमिली अगर बात करना चाहूँगा तो मेरे 2 बच्चे हैं, तो मेरे को अगर किसी भी इंडस्ट्री में वो जॉब रहे, कोई ट्रेडिशनल बिजनेस रहे या अपना बिजनेस रहे,
अगर उसमें मेरे को ग्रो होना है या उसमें सक्सेसफुल होना है तो मेरे को पे द प्राइस करना पड़ेगा। और पे द प्राइस कभी भी कंफर्ट जोन में नहीं होता है, आपको कंफर्ट जोन से निकलना होता है, तो वो पे द प्राइस करना पड़ता है। तब जाके आप आगे जाके खुद के लिए एक मिसाल क्रिएट कर पाते हो, एक अच्छे मुकाम पे पहुंच जाते हो। अगर मैं अपनी इंडस्ट्री के बारे में बात करना चाहूँगा, जो भी अपने जो AVPs है, VCs है, AVCs है, इंडिपेंडेंट डायरेक्टर है, जहाँ तक कि गुरमीत सर, कपिल सर और सोना मैम, उन्होंने अगर पे द प्राइस नहीं किया रहे होता तो आज जो इन्होंने ये ब्यूटीफुल इंडस्ट्री बनाई है वो नहीं बन पाती। और आज लाइव एग्जांपल है अपने पास, जो भी अपने सारे AVPs है, जो सीनियर्स है, मेंटर्स हैं, उन्होंने अपने लाइफ में किधर न किधर पे द प्राइस किया, इसके लिए आज वो उस मुकाम पे जाके है। तो पे द प्राइस अपने लाइफ में करना बहुत ज़रूरी है। पे द प्राइस हो सकता है वो पैसे के मामले में हो सकता है वो टाइम के मामले में हो। हर एक चीज़ आपको पे द प्राइस करके ही मिलेगी। कोई भी चीज़ इस दुनिया में फ्री नहीं मिलता है। इस दुनिया में सिर्फ एडवाइस, सलाह मशवरा ही फ्री मिलता है। आपको आपके जो सपने हैं अगर वो पूरे करने हैं तो इसके लिए आपको कुछ ना कुछ कीमत चुकानी ही पड़ती है। फिर हो सकता है वो आपका टाइम हो, आपका पैसा हो, आपकी एनर्जी हो, कुछ ना कुछ आपको पे करना पड़ेगा, तभी जाके आप पे द प्राइस करके एक अच्छे मुकाम पे पहुंच सकते हैं। अगर मेरे को आज भी याद है, हमारे वीकली मीटिंग्स चलते थे हमारे ऑनरेबल सीनियर AVP महेंद्र सर और रूपाली मैडम के साथ। तब पे द प्राइस ये सेशन मैंने उनके मुँह से सुना था कि पे द प्राइस होता क्या है। तो एक्चुअली आज थैंक यू डे मैं आज उनका सेशन वो मिस करता हूँ। और पे द प्राइस बहुत बड़ी चीज़ है। अगर आप आपके लाइफ में पे द प्राइस नहीं करोगे तो आप सक्सेस की सीढ़ी नहीं चढ़ रहे हो, ऐसा हो जाता है। क्योंकि कंफर्ट जोन में रह के कभी पे द प्राइस नहीं हो सकता है। दूसरी बात, जब हम वीकली मीटिंग या लीडर्स मीटिंग हम अटेंड करते थे, तब मैंने एक इंसिडेंट सुना था जो ट्रू है। गुरु एग्जैक्टली इतना याद नहीं है, थोड़ा सा याद है। उनको एक कप चाय की कीमत उनका पूरा पे आउट दे के पे करना पड़ा था। मतलब उनको वो मीटिंग में जाने के लिए चाय पीने की वजह से थोड़ा डिले हुआ, तो उनका जो भी पूरा वो महीने का पे आउट था उनको वो डोनेट करना पड़ा था। सो इसीलिए मैं आज उनको अगर गुरमीत सर को देखता हूँ तो हर एक चीज़ में वो इतने पंक्चुअल है ना, तो उनको एक पे द प्राइस का कीमत उनको पता चला। एक कॉफ़ी की कीमत आई थिंक कुछ लाख में है, अभी एग्जैक्टली इतना याद नहीं आ रहा है वो अमाउंट, लेकिन उतना बड़ा उनको पे द प्राइस करना पड़ा था। तो अपने लाइफ में पे द प्राइस होते ही रहते हैं। और अगर आप पे द प्राइस नहीं करोगे तो जो भी आपने जो ड्रीम्स एंड गोल्स लगाए अपने ड्रीम चार्ट पे, वो आप आपकी लाइफ में पूरा नहीं कर पाओगे। अगर अभी के सिचुएशन में देखोगे तो कोरोना है, बिजनेस होने के लिए दिक्कत आ रहा है बहुत सारे लोगों को, ये भी एक पे द प्राइस है। अगर आप स्मार्टली वो सिचुएशन यूज़ करके हैंडल करके अगर आप वो यूज़ करोगे तो इसमें बिज़नेस हो सकता है। ऐसा नहीं कि इसमें बिज़नेस नहीं हो सकता है। तो आपको किधर न किधर अपना थोड़ा स्मार्ट वर्क यूज़ करके वो सब चीज़ करना पड़ेगा। और मेरे बारे में इंसिडेंट अगर बताना चाहूँगा पे द प्राइस का, तो जैसे मैंने लास्ट टाइम देवांग सर का जो चैलेंज था उसमें भी मैंने इसका जिक्र किया था पे द प्राइस का, जो मेरे लाइफ में हुआ था जानवी के टाइम, उसकी मैटरनिटी के टाइम। एक्चुअली वो टाइम पे उसको मेरी ज़रूरत थी, लेकिन किधर ना किधर मेरा जॉब के उधर प्रोबेशन पीरियड चालू था, तो मेरा मेन रिस्पॉन्सिबिलिटी उसके टूवर्ड्स था, लेकिन मेन फोकस जॉब के ऊपर मेरा प्रोबेशन कंप्लीट करने का था, क्योंकि वो मेरे लिए बहुत ज़रूरी था। अगर ऑब्वियसली जॉब पे जाऊंगा नहीं तो पैसा नहीं आएगा, और पैसा नहीं आएगा तो मेरी फैमिली नहीं चल पाएगी। तो ये किधर न किधर जहन में था। तो वो उसके मैटरनी के 7 से 8 महीने तो मैं उसके साथ मतलब एक भी रूटीन चेकअप के लिए नहीं था। तो किधर न किधर लाइफ में बहुत पे द प्राइस किया था वो टाइम पे। और एक रिसेंटली का एक इंसिडेंट है वो बताना चाहूँगा। अभी जनवरी में अपना कैंप था, वो कैंप में मैं एज ए इन सर्विस सिलेक्ट हुआ था, और मेरा पहला इन सर्विस था मेरी लाइफ का। और 25 जनवरी को मेरी कज़न सिस्टर है जो मेरी बुआ की लड़की है, उसकी एंगेजमेंट थी बड़ौदा में। तो
जब मेरे को डेट तो पता चली थी, लेकिन कैंप की डेट और इन सर्विस का पता चला तो मैंने फैमिली को बोला आप लोग जाओ, मैं नहीं आने वाला हूँ, क्योंकि मेरा एक सपना है कैंप में इन सर्विस करना। और वो बहुत मुश्किल से, मतलब उस चीज़ तक पहुंचने के लिए मैंने बहुत जी जान से मेहनत की है। तो मेरे को वो कोई भी हालत में मिस नहीं करना है। तो मेरे फैमिली के पूरे मेंबर्स बड़ौदा में थे और मैं इन सर्विस में था। तो किधर न किधर पे द प्राइस मैंने मेरे लाइफ में भी किया, तब जाके मेरे को वो चीज़ मिली। इन सर्विस बहुत, मतलब मेरे लाइफ का एक बड़ा सपना था, वो मैंने उसके ज़रिए पूरा किया। अगर हो सकता था तो मैं वो भी छूट सकता था, लेकिन नहीं, मेरे को वो चाहिए था, मतलब चाहिए था। इन सर्विस मेरे लाइफ का सबसे बड़ा अचीवमेंट था। तो मेरे को बाकी सब चीज़ें बाजू में रखा और मेरा मेन फोकस था इधर, मेरे को ये करना है। तो मैंने भी अपने लाइफ में पे द प्राइस किया, क्योंकि हमको बताया गया है कि फैमिली फंक्शंस वगैरह बाजू में रखना है। तो वो करके सब बाजू में रख के अपना फोकस इधर दे के जो अपने सपने हैं उसके टूवर्ड्स जाने की मैंने चॉइस ली। और पे द प्राइस में बताने जाऊंगा तो ऑब्वियसली पे द प्राइस आपको हर एक मुकाम पे करना पड़ेगा। अगर आपको इस इंडस्ट्री में ग्रो होना है तो पे द प्राइस किए बिना आप ग्रो नहीं हो पाओगे। हो सकता है कभी कभी फैमिली को टाइम दिया, क्योंकि हमको बताया गया है कि फैमिली फंक्शंस वगैरह बाजू में रखना है। तो वो करके सब बाजू में रख के अपना फोकस इधर दे के जो अपने सपने हैं उसके टूवर्ड्स जाने की मैंने चॉइस ली। और पे द प्राइस में बताने जाऊंगा तो ऑब्वियसली पे द प्राइस आपको हर एक मुकाम पे करना पड़ेगा। अगर आपको इस इंडस्ट्री में ग्रो होना है तो पे द प्राइस किए बिना आप ग्रो नहीं हो पाओगे। हो सकता है कभी कभी फैमिली को टाइम नहीं दे पाओगे, सफिशिएंट पैसा नहीं दे पाओगे, तो वो मुकाम पे आपको डट के खड़ा रहना है। इस इंडस्ट्री में पैसा है, जैसे अपने अपलाइन हमको बताते रहते हैं कि वह पेशेंस रखो, इस इंडस्ट्री में आपको पैसा है। आप जैसा बता रहे हैं अपने सीनियर अपलाइन, उनको फॉलो करते रहो, आप ज़रूर वो मुकाम पे पहुँचोगे जो मुकाम पे आज वो खड़े हैं। आज उन्होंने वो रास्ते से गए हैं, तो उनको फॉलो करके वो रास्ते पे हम भी पहुंच सकते हैं। तो घर से प्रेशर आएगा, घर से थोड़ा झगड़ा, ये सब चीज़ें भी होने के चांसेस रहते हैं। लेकिन आप अगर अभी पे द प्राइस नहीं करोगे तो आपको लाइफ टाइम आपको पे द प्राइस करना पड़ेगा। क्योंकि ये एक स्टेटमेंट मैंने सुना था, अभी आप पे द प्राइस नहीं करोगे तो आपको लाइफ टाइम आपके पूरे लाइफ टाइम आपको पे द प्राइस करना पड़ेगा। फिर वो पे द प्राइस करना पड़ेगा आपके ड्रीम्स को लेके, पे द प्राइस करना पड़ेगा आपको फैमिली में किसी को हेल्थ को लेके, और बहुत सारी चीज़ें। तो बस मैं इतना ही कहना चाहूँगा कि आपको एज ए लीडर निखर के ऊपर आना है तो आपको पे द प्राइस करना पड़ेगा, तब जाके आप एक अच्छे लीडर उभर के आ सकते हो। और बाकी कुछ नहीं। कोरोना है तो कोरोना में बस घर पे रहो, बाहर मत गिरो, रेगुलरली इंटरवल में अपना हैंड वॉश करते रहो, सैनिटाइज यूज़ करते रहो। जब तक लॉकडाउन ख़त्म नहीं होता है, मेरी आपकी यही दरख्वास्त रहेगी, आप घर में रहो, स्टे होम, स्टे सेफ। थैंक यू वेरी मच। हाय, गुड मॉर्निंग टीम। मेरा नाम अभिषेक माजरेकर। जैसे कि कैलाश सर ने हमें बोला है कि लीडरशिप के क्वालिटीज़ के बारे में बात करना है, तो जैसे कि सब लोगों ने एक एक पॉइंट पे बात कर लिया, तो वो हिसाब से मुझे लगता है कि एक अच्छे लीडर में विज़न होना भी बहुत ज़रूरी है। मतलब उसके पास एक विज़न, एक स्ट्रॉन्ग विज़न होना बहुत ज़रूरी है। मतलब जैसे कि हम लोग सब बिजनेस कर रहे हैं और उसको ग्रो करना चाहते हैं और उसको बिल्ड भी करना है, मतलब एक अच्छा बिजनेस बिल्ड करने का हम लोग सोच, तो जो विज़न रहता है हमारा, मतलब किसी को बिजनेस बहुत बड़ा ये करना है, तो फॉर एग्ज़ाम्पल अगर मैं ले लूँ, इसका कनेक्ट इजी होगा आपको अगर बताऊँ तो। एग्ज़ाम्पल, अगर एक एडवाइज़र है जो न्यूली ये बिज़नेस स्टार्ट कर रहा है, ओके, तो वो जब स्टार्ट कर रहा है तो उसका पॉइंट उसका जो स्टार्ट करे और उसको जाना है, मतलब जो बी पॉइंट है उधर तक उसको जाना है, तो वो बी पॉइंट हुआ उसका डेस्टिनेशन या बोलो विज़न। और ए से लेके बी तक का जो भी रास्ता है या जो फासला है, जो सेक्शन है, जो धीरे धीरे करके उसको
जो पड़ाव है, जो चैलेंज आएंगे इन बिटवीन, वो उसको पार करके बी तक जाना है। मतलब उसमें समय लगेगा। और विज़न मतलब ज़्यादातर अगर विज़न बात करें किसी बिजनेसमैन का, पूछो कि आप क्या करना चाहिए, तो उनका विज़न ये नहीं रहता मतलब कि पैसा कमाना है। पैसा तो कमा ही लेंगे, पर उसका विज़न रहता है कि मैं अपने बिजनेस को कहीं ऊंचाई तक लेके जाऊं, मतलब बड़ा करूं। वो उसका विज़न रहता है। तो विज़न अपने बिजनेस में भी, अब हम सबको बिजनेस पैसा तो कमाना ही है, पर बिजनेस भी ग्रो करना है और बड़ा करना है। तो वो विज़न रहा। जैसे कि आप लोगों ने अगर गुरमीत सर को गौर से सुना रहेगा, तो गुरमीत सर जैसे बोलते हैं पाजी कि ये 1-2 लाख का बिज़नेस नहीं है, ये बिज़नेस है करोड़ों का। मतलब आप यहाँ से करोड़ कमा सकते हैं, के करोड़ भी आ सकते हैं यहाँ से, ऐसा वो पाजी बोलते हैं। या फिर अगर आप कपिल सर को आपने अगर सुना रहेगा, लकीली उनका विज़न है या फिर उसका उनका ड्रीम है, उनको प्लेन लेना है, जो कि वो लेके ही रहेंगे। तो अगर वो सोच रहे कि उनको ये बिज़नेस से प्लेन लेना है, तो समझो ये बिज़नेस में कितना पावर है, या फिर उनका विज़न कितना स्ट्रांग है, जो वो सोच रहे कि प्लेन लेना है। मतलब यहाँ से कितना कमा सकते हो आप लोग अगर अच्छा बिज़नेस बिल्ड किया तो। और जैसे कि हम लोग का सपना है, मतलब विज़न है कि अच्छा बिज़नेस बिल्ड करना है, अच्छी टीम बिल्ड करनी है, तो एक विज़न होना ज़रूरी है। विज़न मतलब 1-2 साल का नहीं होता। विज़न शुड बी 5 to 10 years। मतलब आप ये, मतलब आप अगर बोला पूछूं मैं अगर आपको कि आप ये बिज़नेस में आपको कहाँ दिखते हैं नेक्स्ट 5 to years, आप यहाँ से ये बिज़नेस में आप कहाँ तक पहुँच सकते हो या कहाँ तक आप देख रहे हैं आपको, तो वो आपके पास क्लियर होना चाहिए। विज़न शुड बी क्लियर एंड सिंपल। मतलब विज़न ऐसा है जो आपको फिज़िकली दिखेगा नहीं, पर वो आपको आपकी आँखों में दिखता है, आपके आँखों के सामने दिखेगा, या फिर आपके दिल में रहेगा या दिमाग में रहेगा। बहुत लोगों को विज़न मतलब क्या विज़न पता ही नहीं रहता। मतलब अगर मैं बोलूँ तो उनका विज़न इतना स्ट्रांग नहीं रहता। या फिर जैसे हम लोग बिज़नेस में अगर कनेक्ट करूँ अपने बिज़नेस से, तो हम लोग बिज़नेस कर रहे हैं अपने ड्रीम्स के लिए। मतलब आपने अपना एक डेस्टिनेशन चूज़ करके रखा है कि मुझे यहाँ तक ये लेना है, क्योंकि यहाँ तक मुझे पहुँचना है। तो ये रहा आपका डेस्टिनेशन, मतलब जो आपका सपना है, उसको हम लोग विज़न के तौर पर अगर देखें, तो कुछ एडवाइज़र्स है जो हाल ही में अगर चालू करते हैं, तो उनका वो सपना इतना स्ट्रांग नहीं रहता, क्योंकि सबने जॉब किया है। तो जॉब से अगर कोई स्टार्ट कर रहा है ये, तो जॉब में इतना पॉसिबल तो नहीं है मतलब पैसा, जो पावर नेटवर्किंग की है वो बहुत है। मतलब बिज़नेस उसके मुकाबले वो बहुत है। मतलब बिज़नेस उसके मुकाबले जॉब उसके मुकाबले कुछ भी नहीं है। अगर मैं आपको एक एग्ज़ाम्पल दूँ, जैसे कि विज़न कितना मायने है वो आपको अगर मैं एक कंपनी का आपको एग्ज़ाम्पल देता हूँ। 2008 जहाँ पे फाइनेंशियल क्राइसिस आए थे, जैसे अभी भी सिचुएशन बैड है, तो तभी भी सिचुएशन बैड ही था जो पास में अगर, तो तभी जहाँ कंपनीज बंद पड़ रहे थे, एक्चुअल में कंपनीज का बहुत लॉस हो रहा था क्योंकि फाइनेंशियल क्राइसिस चालू था। वहाँ पे 2 लोगों ने अपनी कंपनी बिल्ड की। मतलब जहाँ पे कंपनीज बंद हो रही है एक्चुअल में, वहाँ पे 2 लोगों ने कंपनीज बिल्ड की, ये विज़न से कि हम लोग इसको और ऊपर तक लेंगे। और उनका विज़न भी क्या, मतलब स्टेटमेंट भी उनका देखो कैसा है कि जहाँ पे कोई काम नहीं कर रहे, जहाँ पे कोई प्रोडक्ट पिंच नहीं कर सकता है, वहाँ पे वो लोगों ने कंपनी चालू की और अपना प्रोडक्ट बेचना चालू कर दिया। मतलब सोचो, मार्केट में कोई अपना प्रोडक्ट बेच नहीं रहा है, पर ये मार्केट में प्रोडक्ट बेच रहे हैं क्योंकि कॉम्पिटिटर ही नहीं है मार्केट में, अकेले ही पिंच कर। तो वो विज़न आपके पास होना बहुत ज़रूरी है। और वो कंपनी का नाम है एक्सीलेंसी प्राइवेट लिमिटेड, जो हमारी पेरेंट कंपनी है। तो अगर समझो 2008 में जैसे कपिल सर और गुरमीत सर ने चालू किया था, 2 लोगों से कंपनी चालू हुई थी, सोना मैम भी थी। तो जब भी न्यू साइनअप हुआ था, तभी 2008-9 में जो लोग उनसे जुड़े थे, तो कंपनी हाल ही में अभी चालू हुई है। तो उन्होंने क्या विज़न दिखाया रहेगा तभी के लोगों को कि आने वाले 5 या 10 सालों में आप यहाँ तक रहोगे। मतलब अगर आज के सिचुएशन में अगर हम लोग न्यू एडवाइज़र को रिक्रूट करते हैं,
तो पहले तो ब्रांच तक आना ही बहुत बड़ी बात रहती है वो, क्योंकि वो विज़न हम लोग दिखा नहीं पाते थे। जो न्यू है एडवाइज़र को अपने जब लेके, तो विज़न वो पहले 1-2 दिन में, पर तभी इन्होंने वो विज़न दिखाया उनको। और अगर आप सच में अभी देखोगे, जैसे देवांग सर है, भक्ति मैम है, जो एक्चुअल में उतना कमा रहे हैं और वो सक्सेस पे अभी है वो, मतलब जो विज़न उन्होंने उनको दिखाया था, कपिल सर, गुरमीत सर ने, जो 2 लोगों का विज़न था, आज अगर देखोगे अपने वी पार्टनर्स AVP से, मतलब 2 लोगों का विज़न अभी 25 to 30 लोगों का विज़न बन गया एक्चुअली में वो। मतलब 2 लोगों से स्टार्ट किया था, अभी 30 तक पहुँचे है वो, और ये आगे बढ़ता ही जाएगा। मतलब आपके पास जो विज़न है वो आपको टीम को भी पास ऑन करना है। अगर रिलेट करूँ, अगर आप अपने विज़न के लिए, मतलब आपको जहाँ तक जाना है, अगर आप अकेले चलोगे तो बहुत टाइम लगेगा। अगर आप वही विज़न आपके टीम को भी पास ऑन करेंगे तो आपका टीम भी वो विज़न के लिए भागेगा। मतलब उनके सपने तो पूरे हो ही जाएंगे, उनका भी गोल, मतलब विज़न कुछ रहेगा वो तो पूरा होगा ही, पर आपका विज़न भी उतने जल्दी से अचीव होगा। जैसे कि अपने TTMS का विज़न है, जैसे पाजी, गुरमीत सर और वी पार्टनर्स जो विज़न लेके चल रहे TTMS का, तो वो भी अगर हम मतलब उसके दर से भाग रहे, जैसे आने वाली अपनी टीम भी वैसे ही भागेगी, तो हम लोग सोचो कहाँ तक रहेंगे। आज तो अपने 110 ब्रांच है 5-6 साल में, आने वाले 5-6 साल अपने लिए और अच्छे रहेंगे। मतलब आप सोचोगे नहीं, हर जगह आप डोर ओपन करोगे तो अपना ही बंदा दिखेगा, इतना पावर है अपने बिजनेस में। और नेटवर्किंग में तो जैसे गुरमीत सर बोलते हैं कि आप इतना कमाओगे कि आप सोच भी नहीं, आने वाला दौर नेटवर्किंग का ही रहेगा। तो मुझे लगता है एवरी लीडर के पास ये विज़न होना बहुत ज़रूरी है, और उसको विजनरी होना भी बहुत ज़रूरी है। आगे क्या हो सकता है, कि आगे हम लोग कितना बढ़ सकते हैं, ये उसका विज़न उसको बताएगा। तो एवरी लीडर के पास एक अच्छा विज़न और स्ट्रॉन्ग विज़न, और वो स्ट्रॉन्ग विजनरी होना ही चाहिए मेरे हिसाब से। थैंक यू। हाय, कसे आहेत सगळे? मजेत ना? हसताय ना? हसायलाच पाहिजे. नवऱ्याने बायकोचं तोंड पाहून, बायकोने नवऱ्याचं तोंड पाहून. नाही तर कोरोना असतं तर उभाच आहे आपल्या सर्वांना रडवायला. वेल, जोक सपाट. आपले सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व, ज्यांच्या उत्तम संवाद कौशल्याने, हजर जबाबीपणामुळे ते नेहमी आपल्याला हसवतात, प्रेरणा देतात, असे कैलास सरांनी आज आपल्याला एक लीडर्सकडे असणाऱ्या क्वालिटीजवरती बोलायला सांगितलं आहे. आता लीडरकडे असणाऱ्या क्वालिटीज म्हणजे काय, कुठल्या गुणवत्ता, कुठले गुण लीडरकडे असायला पाहिजे. सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत, जसं बघायला गेलं तर संयम आहे, पेशन्स, संघर्ष आहे, चिकाटी आहे, धैर्य आहे, पुन्हा बघायला गेलं तर आत्मविश्वास आहे. सो अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या एका लीडरमध्ये असणं अत्यंत आवश्यक असतं. अशाच एका गोष्टीवरती आज मला बोलायला आवडेल. दॅट इज कॉल्ड पेशन्स. 3 शब्दांचं हे एक वाक्य, संयम. आणि बघायला गेलं तर प्रचंड अशी ऊर्जा ह्या वाक्यात भरलेली आहे, प्रचंड असं सॅक्रिफाईस या वाक्यामध्ये भरलेलं आहे. सो व्हॉट इज अ पेशन्स? संयम म्हणजे नेमकं काय? आज जर हे प्रत्येकाला विचारलं तर प्रत्येकजण आपापल्या परीने त्याची व्याख्या किंवा त्याचं उत्तर देऊ शकेल. माझ्या मते संयम म्हणजे नेमकं काय, तर एका दगडाला जेव्हा एखादा मूर्तिकार शिन्नी आणि हातोड्याने त्याच्यावर घाव घालतो आणि त्याच दगडाला एक छान मूर्तीमध्ये रूपांतर करतो, आणि जेव्हा ती मूर्ती छान बनते आणि त्या आपल्या स्वतःच्या रूपाकडे बघून जेव्हा त्या दगडाला छानसं स्माईल येतं, छान हसू येतं, छान आनंद होतो, तो जो आनंद आहे आणि जो मूर्तिकाराने घातलेला पहिला घाव आहे, हा जो मधला प्रवास आहे ना, दॅट इज कॉल्ड पेशन्स. एका आईच्या गर्भामध्ये जेव्हा बाळ जन्माला येतं आणि आई त्याला 9 महिने त्याचं पालनपोषण करतं, संगोपन करते, त्याची काळजी घेते, आणि 9 महिन्यानंतर अशा प्रसूती वेदनानंतर जेव्हा ते बाळ जन्म घेतं, ह्या पृथ्वीवरती येतं किंवा या जगात येतं, आणि त्या बाळाला आपल्या हातामध्ये घेतल्यानंतर जेव्हा आईच्या चेहऱ्यावर छानसं हसू येतं ना, किंवा जो आनंद येतो, तो जो आनंद जो आहे ह्या 9 महिन्यामध्ये जो आईने त्या आनंदासाठी जो 9 महिने वाट बघितली ना, दॅट इज कॉल्ड संयम. एखादा उद्योजक असू द्या किंवा एखादं यशस्वी व्यक्तिमत्व असू द्या,
जो अच्युत शिखरावरती पोचला आहे आणि त्या शिखरावर पोचण्यासाठी त्याने जो संघर्ष केला आहे सुरुवातीपासून, तो जो संघर्ष आहे ना, दॅट इज कॉल्ड पेशन्स. म्हणजे आज जगामध्ये यशस्वी व्हायचं असेल ना, मग तुमच्या पर्सनल लाईफमध्ये असू द्या किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये असू द्या, तुम्हाला संयम बाळगणं अत्यंत आवश्यक असतं. सो संयमावरती जर बोलायला गेलं ना, सो आपल्याकडे जगातलं सर्वोत्तम उदाहरण आहे एक उत्तम लीडर कसा असावा, किंवा एका लीडरकडे कुठल्या क्वालिटीज असायला पाहिजेत, आणि संयम कसा बाळगायला पाहिजे, आणि संयमातनंच कसं यशस्वीरित्या आपल्याला यश मिळवता येतं. हे जगातलं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. आज त्यांचा जर आपण अभ्यास केला किंवा एकंदरीत त्यांचं चरित्र पाहिलं, तर आपल्याला पदोपदी जाणवतं की त्यांनी किती संघर्ष केला आहे आणि किती ठिकाणी त्यांना संयम बाळगला आहे. आज असंख्य त्यांच्या जीवनातल्या घटना जर आपण पाहिल्या, तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी त्यांचा संयम दिसून येईल, आणि त्यांनी बाळगलेल्या संयमामुळेच आज एक ते यशस्वी राजा म्हणून निर्माण झाले, उदयास आले, आणि आज जगभर त्यांचं नाव अजरामर झालं. ते एकाच गोष्टीमुळे, ते म्हणजे संयम. बाकीचे क्वालिटीज तर आहेतच, पण त्याच क्वालिटीबरोबर संयमसुद्धा ही फार महत्त्वाची क्वालिटी आहे जी त्यांच्याकडे होती. आज त्यांच्याच आयुष्यातलं एक चांगलं उदाहरण मला इकडे तुमच्याशी शेअर करायला आवडेल. बहुतेक ते तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल. महाराजांना जेव्हा आग्र्यामध्ये नजरकैदेत औरंगजेबाने ठेवलं होतं, आणि जेव्हा नजरकैदेत असताना महाराजांना कळून चुकलं की आता इथून सुटका होणं निव्वळ अशक्य दिसतं आहे, तर करायचं काय. प्रसंग प्रचंड बाका होता, साक्षात मृत्यूसमोर. अशा वेळीसुद्धा महाराजांनी जराही मन विचलित न होता धैर्याने घेऊन संयम बाळगला, आणि त्या प्रसंगावरती मात करण्यासाठी योग्य असे उपाययोजना शोधून काढली, विचार केला, आणि त्या यशस्वीरित्या उपाययोजनेचा वापर करून ते सही सलामत त्यातून बाहेर पडले आणि स्वराज्यात पोचले. जर एकूण महाराजांच्या अशा प्रत्येक घटनांचा जर आपण अभ्यास केला ना, प्रत्येक ठिकाणी आपल्याला हेच दिसून येतं की त्यांनी पदोपदी संयम बाळगला आहे, आणि संयम कसा बाळगला पाहिजे ह्याची जाण त्यांना पुरेपूर होती. सो प्रत्येक घटनेमध्ये हेच कळतं की यशस्वी व्हायचं असेल तर संयम असणं अत्यंत आवश्यक आहे. आज जगामध्ये बघा ना, आज ज्या काही अद्भुत गोष्टी मानवाने निर्माण केल्यात, ह्या प्रत्येक अद्भुत गोष्टीच्या मागे त्या व्यक्तीचं संयम दिसून येतो. आज थॉमस एडिसनचं उदाहरण घ्या. आज विजेचा शोध लावला, कितीतरी हजार प्रयोग त्याचे फेल गेले, तरीसुद्धा त्याने चिकाटी न सोडता त्याने प्रयोग करत राहिला, संयम बाळगला, पेशन्स ठेवले. त्याच्यामुळे त्याला विजेचा शोध लागला, ज्याच्यामुळे आज आपलं जीवन सुसह्य झालं आहे. आज राईट बंधूंचं घ्या उदाहरण. राईट बंधूंनी प्रचंड असा अभ्यास केला, रिसर्च केलं, संशोधन केलं, अपयश आलं. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी संयम बाळगला, म्हणून त्यांना विमानाचा शोध लागला, ज्याच्यामुळे आज आपण जगभर प्रवास करतो आहे. सो अशी असंख्य उदाहरणं आहेत आपल्या अवतीभोवतीच, ज्यांनी संघर्ष केला, चिकाटी बाळगली, धैर्य बाळगलं, संयम बाळगला, पेशन्स ठेवले, आणि त्यातून त्यांनी यशस्वीरित्या त्या प्रसंगावरती मात केली आणि यश मिळवलं आहे. सो आपला जर विचार केला तर आपण आज नेटवर्किंगमध्ये आहोत, बँकिंग बिझनेसमध्ये, बँकिंग सेक्टरमध्ये आपण काम करतो आहे. आज नेटवर्किंग म्हणलं की लोक थोडे नाकाम ओरडतात, अरे नेटवर्किंग करावं लागतं म्हणजे काय, किंवा ते आवडत नाही फारसं लोकांना. पण मला वाटतं नेटवर्किंग कसं करावं किंवा एक उत्तम नेटवर्कर कसं असलं पाहिजे ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी उत्तम नेटवर्किंग कसं करावं हे अख्ख्या जगाला शिकवलं. आज त्यांनीच त्यांच्या नेटवर्किंगमुळे आज उत्तम मावळे त्यांनी निर्माण केले, जे त्यांना जीवाला जीव देणारे मिळाले. सो उत्तम नेटवर्कर कसं असावं हे महाराजांकडून खरं तर आपण शिकायला हवं. आज आपला बिझनेस बँकिंगमध्ये असल्यामुळे आपण बघतो की आपल्या वर्षभरामध्ये जवळपास 4 वेळा जवळपास आपले कॅम्प्स होतात. कॅम्प्समध्ये प्रचंड ओघाने लोक येतात, कॅम्प्स बघतात, अनुभवतात, खूप साऱ्या गोष्टी त्यांना समजतात. तिकडे खूप सारा अंगामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते, सकारात्मकता विचार येतात, आणि जोशमध्ये येतात की सर आता आम्हाला हे करायचं आहे, आम्हाला स्वप्न पूर्ण करायचे. आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर महिन्याभराने बघू तर त्यातली सगळी माणसं निघून गेलेली असतात. हार्डली 2-3 लोक टिकतात, किंवा कमी प्रमाणात काही लोक टिकतात. म्हणजे काय, जसं सागराला भरती येते आणि त्या भरतीमुळे जसे काही शिंपले किनाऱ्यावरती येतात आणि त्या किनाऱ्यातनंच त्या शिंपलेतनंच काही मोती बाहेर पडतात ना, तसं आपल्या ह्या कॅम्पचं उदाहरण मला तुलना करता येईल
की भरपूर अशी लोकं येतात, कॅम्प अनुभवतात, खूप साऱ्या गोष्टी त्यांना समजतात, पण जसं कॅम्पमधून बाहेर पडलं की सगळ्या गोष्टी तर हवेत त्यांच्या डोक्यातनं निघून जातात आणि उरली सोडलेली जी काही लोकं ठराविक मागे राहतात तीच त्या हिऱ्यासारखी त्या मोत्यासारखी चमकतात आणि लीडर म्हणून चांगले उभे राहतात. सो एक चांगला लीडर व्हायचा असेल तर संयम असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याशिवाय ह्या जगामध्ये काहीही शक्य नाही आहे. म्हणजे मला असं नेहमी वाटतं की चांगल्या लीडरकडे सगळ्यात चांगल्या क्वालिटी असायलाच पाहिजेत आणि ह्या ज्या ज्या क्वालिटीज आहेत ना, ह्या सगळ्या क्वालिटीज, ह्या सगळी गुणवत्ता, हे सगळे गुन्स हे प्रत्येकाने एकमेकाशी संलग्न आहेत. म्हणजे असं होणारच नाही की एखाद्या लीडरकडे संयम आहे आणि मात्र धाडस करण्याची क्षमता नाही आहे, किंवा धाडस करण्याची क्षमता आहे, संयम पण आहे, पण निर्णय क्षमताच नाही आहे. सो बऱ्याच अशा गोष्टी असतात. ह्या प्रत्येक गोष्टी, ही प्रत्येक क्वालिटीज ही एकमेकाला पूरक आहे आणि ह्या प्रत्येक गोष्टी त्या लीडरकडे असणं आवश्यक असतं. सो जर उत्तम लीडर बनायचा असेल, एक उत्तम चांगला माणूस बनायचा असेल, एक उत्तम चांगला पालक बनायचं असेल, म्हणजे तुमच्या उभ्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे जे कॅरेक्टर निभवायचं असेल, जे जे कॅरेक्टर तुम्हाला करायचं असेल, त्यासाठी संयम किंवा पेशन्स हे बाळगावंच लागतं. आणि पेशन्स ही अशी गोष्ट आहे की अशी चुटकीसरशी आपल्याला नाही जमत, ती तुम्हाला सरावानेच जमते आणि सरावानेच करण्याची ती गोष्ट आहे, अनुभवण्याची गोष्ट आहे. ती कुठेही आपल्याला ती पुस्तकात वाचून नाही मिळत किंवा पुस्तकात वाचून त्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान नाही होत. सो ही गोष्ट अनुभवण्याची, ही क्वालिटीज अनुभवातून किंवा सरावातून निर्माण होते. आणि मला असं नेहमीच वाटतं की पेशन्स जे आहे ना, ही प्रचंड मोठी शक्ती आहे. ह्या शक्तीतनं खूप सारं काही घडू शकतं आपल्या उभ्या आयुष्यामध्ये. मी तर म्हणेन आयुष्य 90 डिग्रीज बदलू शकतं, किंवा 90 डिग्री म्हणजे 360 डिग्री बदलू शकतं, इतकी तर प्रचंड शक्ती आहे. सो संयम बाळगला पाहिजे आपण. संयमाशिवाय जगात काही नाही. जसं मी मगाशीच म्हणालो की संयम असल्याशिवाय काही करता येत नाही. जर आपल्याला यश मिळवायचं असेल, जर आपल्याला चांगलं जीवनशैली जगायची असेल, चांगलं उत्तम करिअर करायचं असेल, उत्तम बिझनेस करायचा असेल, काही करायचं असेल, त्यासाठी संयम किंवा पेशन्स बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. बिना पेशन्सचं काहीही घडत नाही उभ्या आयुष्यामध्ये. सो एका उत्तम लीडरकडे ही क्वालिटी असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर पेशन्सच्या व्यतिरिक्तच अजून बऱ्याचशा क्वालिटी ज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला असणं गरजेचं असतं. सो मला असं वाटतं नेहमी की सगळ्याच क्वालिटीज असाव्यात एक चांगला लीडर बनण्यासाठीच. पण त्यातलीच ही जी क्वालिटी मला नेहमीच आवडते की पेशन्स, जी नेहमी सगळ्यांकडे असणं गरजेचं आहे. सो थँक्यू कैलास सर, ह्या विषयावर मला बोलण्याची संधी दिलीत आणि तुम्ही सर्वांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. हाय, गुड मॉर्निंग. माझं नाव विशाल मोरे. सगळे बरे असतील अशी मी अपेक्षा करतो, बिकॉज आता क्वारंटाईन चालू आहे, सगळे क्वारंटीनमध्ये आहेत घरीच आपल्या, बिकॉज असं एवढं बाहेर मोठा प्रॉब्लेम चालू आहे. सो आय होप स्टे होम, स्टे सेफ. माझ्याबद्दल थोडं तुम्हाला इंट्रोडक्शन देतो. माझ्याबद्दल माझं पूर्ण नाव आहे विशाल राजेंद्र मोरे. मी बॉर्न अँड बॉटम मुंबई मुलुंडमध्ये राहतो. आम्ही फॅमिलीमध्ये 4 जण, मी, माझे वडील, माझे मॉम आणि माझी लहान बहीण. माझं एज्युकेशन जर बघितलं, माझं ग्रॅज्युएशन झालं आहे ॲडव्हर्टायझिंग फील्डमध्ये, ठाण्यामध्येच. आणि मी त्याच्यानंतर आता आहे तो एका बिझनेसमध्ये, जो आपला एक्सलेन्सी तिरुमाला तिरुपतीमध्ये, त्याच्यामध्ये मी ॲडवायझर आहे. आणि माझ्या फॅमिलीबद्दल जर सांगायचं झालं तर आमचा फॅमिली बिझनेस आहे, शुगर केन ज्यूस सेंटरचा आहे, जो आमचा आजोबांपासून ते आत्तापर्यंत चालू आहे. आता माझे डॅड रन करत आहेत. आणि माझं जर सांगितलं तर मी सांगितलं तुम्हाला की ग्रॅज्युएशन केलं ॲडव्हर्टायझिंग फील्डमध्ये. आणि जर मी कॉलेज वगैरे सगळं ठाण्यामधूनच झालं आहे माझं. बाय प्रोफेशनली मी आधी किक बॉक्सिंगसुद्धा करायचो, फाईट वगैरे करायचो, आणि त्यानंतर ॲडव्हर्टायझिंग फील्डमध्ये. आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी डायरेक्ट ह्या बिझनेसमध्ये मी स्टार्ट केलं करायला, एक्सलेन्सी तिरुमाला तिरुपतीमध्ये, ज्याच्यामध्ये मी माझे फॅमिली मेंबर जे कैलास मोरे सर, जे आपल्या सोसायटीचे AVP आहेत, म्हणजे माझे फॅमिली मेंबर, माझे काका. सो त्यांच्यासोबत मी स्टार्ट केलं करायला, बिकॉज त्यांना मी सक्सेस होताना तेवढा वेळ. सो मला पण असं वाटलं की येस, जर ते करतायत सो येस आय कॅन ऑल्सो डू इट. सो मी फुल फ्लॅशमध्ये उतरलो. मी जॉबसुद्धा आजपर्यंत लाईफमध्ये नाही केला. सो मी डायरेक्ट त्यांच्यावरती विश्वास ठेवून आता मी जो काय आहे तो आता कैलास सरांमुळेच आहेत. आणि माझे जे इमिजिएट अपलायन आहेत, सोसायटीचे AVC असोसिएट काउन्सिलर मिस्टर सुमित पवार सर, जे मला
टाइम टू टाइम मला गाईड करत असतात आणि मी आता आहे या इंडस्ट्रीमध्ये गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून. जर माझा आतापर्यंत जर प्रवास बघितला तर अप्स अँड डाऊन्स वगैरे भरपूर आले, भरपूर शिकण्यामध्ये वेळ गेला आणि भरपूर काही गोष्टी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये भरपूर काही याच्यामध्ये अप्स अँड डाऊन्स भरपूर येत राहिले आणि अजून पुढे जसं बिकॉज जो सक्सेस आहे तो मिळवायचाच आहे बाय डिफॉल्ट काही करून. सो सगळ्यांचा सपोर्ट आहे. माझे मेंटॉर्स आहेत सगळे, गुरमीत सर, कपिल सर, जे किंग ज्यांना आपण बोलतो, महेंद्र सर, रुपाली मॅडम, देवांग सर, गणेश सर, महेंद्र सर, सगळेच जे माझे मेंटॉर्स आहेत सगळे. आज मी तुमच्यासोबत एक टॉपिकवरती बोलणार आहे जो एका बिझनेसमध्ये ग्रो होण्यासाठी लागतो. तो जर नसेल तर खूप सगळंच म्हणजे परत तो बिझनेस पूर्ण फ्लॉप होऊन जातो. परत जो माणूस सक्सेस असतो परत तो खाली पडतो. जर त्याच्यामध्ये जर बघितलं लिडरशिप क्वालिटी, एका बिझनेसमध्ये जर तर लिडरशिप क्वालिटी होणं खूप गरजेचं आहे. की कोणताही बिझनेस घ्या त्याच्यामध्ये जर तर लिडरशिप क्वालिटी असेल तर तो बिझनेसला चांगला रन करू शकतो. ओके, तर तो टॉपिक आहे इगो. खूप छोटासा वर्ड आहे तो, पण त्याचा परिणाम खूप मोठा होतो. इगो जर तुम्ही जर बघितलं तर सगळ्यांमध्ये कुठे ना कुठे तो इगो लपलेला असतो आणि लोक त्याला कन्फ्यूज करतात की माझा ॲटिट्यूड इगो आहे, इगो माझा ॲटिट्यूड, खूप कन्फ्यूज होतात. लोकांना असं वाटतं की दॅट्स माय ॲटिट्यूड, मी एकदम लोकांशी मी नाही बोलत, मीच हे सगळं करू शकतो, स्वतःची तारीफ करणं मी हे करू शकतो. मी तर लोकांना असं वाटतं की माझा ॲटिट्यूड येतो, पण तो माझा ॲटिट्यूड नाही, तो इगो आहे. कारण की लोकांनी ॲटिट्यूडला तर नावाला बदनाम केलंय, कारण की ॲटिट्यूडचा अर्थ तो नाही होत, तो इगो आहे. तुम्ही जर आता खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये किंवा खूप लोकांकडनं तुम्ही ऐकलं असणार की लोक पॉझिटिव्ह म्हणजे ॲटिट्यूडमध्ये आणि इगोमध्ये कन्फ्यूज होतात. जसं एक तुम्हाला एक एक्झाम्पल देईल की एक बिझनेसमॅन असतो एक 19 इयर्समध्ये, तो खूप सक्सेस मिळवत होतो आणि त्याच्यावर मला चांगला नॉलेज आहे. तो खूप $1 बिलियन तो भरपूर मोठा हे करतो, मोठी कंपनी तयार करतो. तो खूप मोठा सक्सेस होतो आणि त्याच्यानंतर तो एका बिझनेसमध्ये सक्सेस झाल्यानंतर तो दुसऱ्या बिझनेसमध्ये हात टाकायला सुरुवात करतो. कारण की त्याला असं वाटतं की मी ह्या बिझनेसमध्ये सक्सेसफुल झालोय तर बाकी सगळ्या बिझनेसमध्ये मी सक्सेसफुल होऊ शकतो. तशाच प्रकारे तो मग एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये, स्टॉक मार्केटमध्ये, बाकी कन्स्ट्रक्शनमध्ये सगळ्यांमध्ये पैसे लावतो, पण सगळ्यांमध्ये तो फेल होतो. त्याच्या मागचे रिझन तेच होतं की त्याला हे वाटलं की मला सगळं येतं, मी ह्याच्यामध्ये सगळे सक्सेस झाले तर त्याच्यामध्ये पण सक्सेस बाय डिफॉल्ट होणार. पण त्याचा हा ॲटिट्यूड नव्हता, हा त्याचा इगो आला की मी जर ह्याच्यामध्ये करून मी त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट करू शकतो. सो त्याच्यानंतर तो अनसक्सेसफुल झाल्यानंतर त्याने हातावर जो स्वतः टॅटू काढला, इगो इज माय एनिमी. आणि त्याच्यानंतर परत तो त्या कामाला लागला, परत असं न विचार की मला सगळं येतं, तो त्याच्यामध्ये नॉलेज आला, मग तो लास्टला नंतर सक्सेसफुल झाला. माणूस जर मोठा होतोय तो त्याला खाली पडायला वेळ लागत नाही, कारण की त्याच्या मनामध्ये जर अहंकार आला तर त्याचं सगळं संपलं. तो किती पण मोठा माणूस होत्या त्या लेवलला गेल्यानंतर जर त्याच्यामध्ये इगो जर आला तर कधी पण खाली पडू शकतो. आपल्या बिझनेसमध्ये जर तुम्ही बघाल तर लिडरशिप क्वालिटीमध्ये जर एक बघितला तर एक लीडर आहे, लीडर स्टार्टिंगला स्टार्ट करतो, त्याच्याबरोबर तो पहिला पॅटर्न असतो, त्याच्यानंतर एपी बनल्यानंतर त्यानंतर त्याकडे एक पॉवर आहे की मी आता टीम बनवू शकतो माझी. सो एक टीम बनल्यानंतर त्याच्याकडे 10 ते 15 नंतर आता मी लीडर आहे, मी आता बोलणार, हे लोक ऐकणार मला. तर तसं झालं तर मग तुमच्यामुळे तो इगो आला. तो जर तुम्ही पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमध्ये जर कन्वर्ट केला की नाही चला तर मी करतोय, मी माझ्या टीमला वरती घेऊन जाणार, टीमला वरती घेऊन गेलो आपण स्वतः एकत्र ग्रो होणार, तो आला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. तो लोकांमध्ये न करता तो इगो त्यांच्यामध्ये येतो की आता मी लीडर, हे लोक माझं सगळं ऐकणार, हे लोक मला सर बोलतात तर आता मी सगळ्यात मोठा बनणार, हे माझ्यामध्ये इगो आला. तो इगो न येता मी जर त्यांच्याबरोबर चांगलं केलं, चांगलं त्यांच्यावर त्यांच्या ओपिनियन्स पण घेऊन मी पुढे ग्रो करणार तर माझं पण चांगलं, बाय डिफॉल्ट सगळ्यांचं चांगलं होणार आहे. सो त्यांचं जर मी चांगला विचार करतो बाय डिफॉल्ट सगळ्यांचा चांगला विचार होतोय. तर मी हा विचार करणार की नाही मीच करणार, माझं सगळं ऐकलं पाहिजे, तर तुम्ही कधीच सक्सेसफुल नाही होऊ शकत. आणि समजा तुम्ही थोड्या वेळेसाठी केलं सुद्धा, समजा हे तुम्ही स्टार्टिंगच्या पिरियडला केलं, एपी गेल्यानंतर बोललं नाही चलो ठीक आहे आपण एक साथ काम करते, तुम्ही वरती गेलं, कोणत्याही लेवलवर गेल्यानंतर पण तुमच्या मनामध्ये जर हा एक शब्द जर आला, असा जर तुम्ही विचार केला की नाही आता मी सर बनलोय, मी आता ह्या लेवलवरती येऊन बसलोय, मी आज हे झालोय ते झालोय, तुम्हाला खाली पडायला वेळ लागणार नाही. खूप कमी वेळ लागतो ह्या सगळ्या गोष्टीला खाली पडण्यासाठी. बिकॉज जसं
सक्सेसफुल होण्याला वेळ लागतो, पण तुम्हाला खाली पडायला वेळ लागत नाही. ते एकच कारण आहे, तो फक्त आणि फक्त इगो. अजून एक एक्झाम्पल तुम्हाला सांगेल. मी एक वाचलेलं त्याच्यामध्ये, बर्ड्स असतात, भरपूर असे बर्ड्स असतात, वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स. म्हणजे त्याच्यामध्ये चिमण्या आले, त्यामध्ये कबूतर आले, त्यानंतर हा आला, कावळा आला, भरपूर असे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी असतात. त्यांच्यामध्ये ते विचार करतात की अरे आपला राजा कोण बनणार, म्हणजे जो सगळ्यात आकाशामध्ये उडेल तो असा कोण आहे, त्याला आपण राजाही करायचा. तर एक बोलतात की आपण कॉम्पिटिशन ठेवूया. चिमणी बोलते की आपण कॉम्पिटिशन ठेवूया की आपल्याला कळेल मग आपल्यामधला राजा कोण आहे. आणि हे सगळं गोष्ट ऐकत असतो ईगल, गरुड, सगळं ऐकत असतो तिकडनं मागून की हे लोक असे करतात. तो जाऊन बोलताय तुम्ही कशाला कॉम्पिटिशन करताय, सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे मी सगळ्यात वरती उडू शकतो, तर कशाला तुम्ही करताय. बोलते नाही तरी पण आम्हाला कॉम्पिटिशन करायचं आहे, बघूया तरी कोण वरती उडेल. ठीक आहे तुम्ही करा, काय प्रॉब्लेम नाही. मग त्यानंतर सगळे राजी होतात, बोलत ठीक आहे चला करूया आपण. सगळेजण रेस लावतात, सगळेजण वरती उडतात. सगळे खूप जण खाली थकून खाली येतात, बसतात परत. आणि त्यानंतर ईगल असा वरती असतो, एकदम पूर्ण वरती, आणि तो बघत असतो खाली की सगळेजण खाली थकलेत बसलेत. आता बोललं चला मी बोललेलो तुम्हाला आधीच की मीच जिंकणार आहे, असा तो विचार करतो. आणि तो त्यानंतर बोलतो चला आता मग खाली जाऊया आपण. आणि त्यानंतर जसा तो खाली यायला लागतो तेव्हा जो ची चिमणी असते ती चिमणी त्याच्या मागेच असते बरोबर. जो पुढे उडत असतो तो ईगल त्याच्या मागे चिमणी असते. जसा तो खाली असतो चिमणी अशी वरतीच असते, ती त्याच्या बाजूला बसलेली असते, बाजूला पंखाच्या इकडे. आणि जसं ती खाली ईगल खाली जातो, पक्षी बोलते बघ तू गेलास ना खाली, आता मीच आहे. आणि सगळ्या लोकांना विश्वास होतो की ही चिमणीच आपली जंगलातली राणी होणार आता. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जर ह्याच्यामध्ये जर बघितला तर ईगलला त्याचा अहंकार त्याला मारतो की तो बोलते ना मीच शाणा, मीच सगळं करू शकतो, पण खूप बेकार होऊन जातो त्यासोबत पूर्ण. तो परत त्याचा पूर्ण अहंकार पाण्यामध्ये मिळून जातो. सो इगो आणि ॲटिट्यूड हा खूप खूप महत्वाचा आहे आपल्या बिझनेसमध्ये. जर बघितला तर कोणत्या पण लेवलला गेल्यानंतर हा एका मनामध्ये नाही आला पाहिजे की माझ्यामध्ये एवढा इगो आहे. तो लोक कन्फ्यूज होतात आत्ताही सुद्धा की ॲटिट्यूड आणि लाईव्ह एक्झाम्पल जर तुम्ही आता जर बघितलं तर माझ्या डोळ्यासमोर तर AVP कैलास सर माझ्यासाठी सगळ्यात बेस्ट एक एक्झाम्पल आहे. त्यांनाही म्हणलं त्यांच्यामध्ये जो ॲटिट्यूड आहे तो ॲटिट्यूडचा अर्थ तो आहे, तो एकदम परफेक्ट ॲटिट्यूडचा अर्थ आहे त्यांच्यामध्ये. तुम्ही जर पाहिलं त्यांच्या चालण्याचं स्टाईल ना सगळं बोलण्याचं आधीपासून जेव्हापासून मी त्यांना ओळखतोय तोच आहे. तो आहे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जो लोकांना एकत्र घेऊन चालला. असंच नाही की मीच एकदम मोठा, अजिबात तुम्ही बघणार नाही. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे कैलास सर. आज सगळ्यांनी तुम्ही जर बघणार तर त्यांचं तुम्ही बघा, बोलण्याचा स्टाईल, चालण्याचा स्टाईल, जे नॉलेज आहे, सगळ्या गोष्टी ते अजून पण शिकतात. तो आहे अर्थ पॉझिटिव्ह ॲटिट्यूडचा की ज्याच्यामध्ये त्यांचा इगो नाही. तुम्ही जर बघाल ना भरपूर अजून ह्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये इगो असतो तो ॲटिट्यूड कॅरी करतो, पण ज्याच्याकडे ॲटिट्यूड असतो असं जरूर नाही की तो इगो कॅरी करेल, तो फक्त ॲटिट्यूड पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमध्ये पण करेल तो. सो हे खूप मोठं आपल्या बिझनेसमध्ये खूप डिफाईन करतं. म्हणूनच आज कैलास सरांची एवढी मोठी टीम आहे आणि त्यांना एवढे जण आज सगळे मानतात. मी सुद्धा खूप मानतो, सगळेजणच खूप मानतात. बिकॉज आज बाकीच्या इंडस्ट्रीमध्ये जर बघाल तरी पण कैलास सरांना का म्हणतात त्यांच्या ॲटिट्यूडबद्दल आणि भरपूर याच्यामध्ये. सो एक लाईव्ह एक्झाम्पल एक ते परफेक्ट लीडर असण्याचा. सो मी सांगेल बनायचं असेल तर बाय डिफॉल्ट त्यांच्यासारखं बनलं तर तुम्ही ग्रो होणार. आणि मी सुद्धा त्यांच्या स्टेपवरती ते फॉलो करतो. मी पण तिथपर्यंत नाही पोहोचले, माझ्यामध्ये पण कदाचित थोडाफार आला असणार म्हणून मी अजूनपर्यंत त्या लेवलला नाही. सो मी सुद्धा माझ्या स्वतःला पण सुधारतोय आणि 100% मी ते सुद्धा करणार आहे. आणि असे भरपूर जणांना सुद्धा खूप लोकांना ॲटिट्यूड आणि ह्याच्यामध्ये कन्फ्यूज होतं. सो इगोचं माझ्या मते हे आहे, असा अर्थ आहे, तसं झालं पाहिजे आपल्याला. सो थँक्यू व्हेरी मच. आणि आय होप ह्याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स कळेल की इगो आणि ॲटिट्यूडमध्ये नसला पाहिजे, असला पाहिजे, काय असला पाहिजे. सो खूप साऱ्या गोष्टी तुम्ही बघू पण शकता यूट्यूबवरती की काय डिफरन्स आहे, इगो काय, हे काय. आणि मी सुद्धा ते आता करतो. बुक रिडिंग्स बोला किंवा तुम्ही व्हिडिओज बोला, भरपूर तुम्हाला गोष्टी त्याच्यामध्ये माहीत करणार. मी सुद्धा ते सुद्धा करतो आता. बिकॉज क्वारंटीन चालू आहे, ह्याच्यामध्ये बसून तुम्ही हे स्वतःला डेव्हलप करा, स्वतःचा ॲटिट्यूड पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा. सो तुम्ही 101% तुम्ही ग्रो होणार, स्वतः ग्रो होणार, तर सगळं चांगलं होणार. सो थँक्यू व्हेरी मच. बाय. हाय, गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर कैलास सरांनी आपल्याला सांगितलेलं होतं
की एका लिडरशिप क्वालिटीजवर बोलायचं आहे. तर मी निवडलं होतं गुड कम्युनिकेशन. तर कम्युनिकेशन जर बघायला गेलं तर आपल्या लाईफचा इम्पॉर्टंट पार्ट आहे. म्हणजे विदाऊट कम्युनिकेशन आपण लाईफमध्ये काहीच करू नाही शकत. कम्युनिकेशन हा बेसिक पार्ट पण आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट पार्ट पण आहे लाईफचा. आणि जी काय अजूनपर्यंत डेव्हलपमेंट झालेली आहे, मग ती सामाजिक असू दे किंवा पर्सनल डेव्हलपमेंट असू दे, ही जी डेव्हलपमेंट होते ती कम्युनिकेशनच्या बेसिसवरच होते. आता कम्युनिकेशनमध्ये बघायला गेलं तर बेसिकली 2 प्रकार येतात. म्हणजे कम्युनिकेशन आपण 2 प्रकारे करतो बेसिकली. एक वर्बल कम्युनिकेशन, जे बोलून आपण करतो ते कम्युनिकेशन, आणि सेकंड येतं ते व्हिज्युअल कम्युनिकेशन. म्हणजे त्यामध्ये आपले पोश्चर गेस्चर, हावभाव आणि आय कॉन्टॅक्ट्स हे 2 प्रकार बेसिकली असतात आपल्या कम्युनिकेशन्समध्ये, बरोबर. आता कम्युनिकेशन बघायला गेलो ना तर सिम्पल आणि क्लिअर असलं पाहिजे. सिम्पल आणि क्लिअर यासाठी की आपण जे काही कम्युनिकेशन करतो आहे एखाद्या व्यक्तीशी किंवा कोणाशी कम्युनिकेशन करतो तर ते समोरच्याला समजलं पाहिजे इझिली. जर ते इझिली समोरच्याला समजलं तरच आपण बोलू शकतो की कम्युनिकेशन इफेक्टिव्ह झालं किंवा पूर्ण झालं. नाहीतर भरपूर कम्युनिकेशनमध्ये बॅरियर्स निर्माण होतात, मिसअंडरस्टँडिंग्स भरपूर होतात. कम्युनिकेशन जर क्लिअर नसेल, सिम्पल आणि क्लिअर नसेल तर त्यामध्ये भरपूर मिसअंडरस्टँडिंग्स क्रिएट होतात. तर जेवढं कम्युनिकेशन चांगलं तेवढं आपलं कोऑर्डिनेशन समोरच्याशी चांगलं होतं. आणि जेवढं कोऑर्डिनेशन चांगलं असेल तेवढंच आपण समोरच्याशी कनेक्ट होऊ शकतो. रिलेशनशिप्स बिल्ड होतात, ट्रस्ट बिल्ड होतं. त्यामुळे कम्युनिकेशन हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघायला गेलो तर भरपूरशा क्वालिटीज आहेत ज्या कम्युनिकेशनमुळेच डेव्हलप होतात. तर कम्युनिकेशन बेसिकली डेव्हलप ह्या एका गोष्टीमुळे होतं की नॉलेजमुळे. जे आपण नॉलेज गेन करतो किंवा लिसनिंग स्किल्स जर आपल्या चांगल्या असतील तर आपण कम्युनिकेशन पण इम्प्रूव्ह होतं. कम्युनिकेशनमध्ये इम्प्रूव्हमेंट होते लिसनिंग स्किल्समुळे किंवा नॉलेज रीडिंग, ह्या गोष्टींमुळे कम्युनिकेशन्स आपले डेव्हलप होतात, कम्युनिकेशन स्किल्स डेव्हलप होतात. तर सेकंडली बघायला गेलो तर बिझनेसमध्ये जे कम्युनिकेशन, जेव्हा आपण कम्युनिकेशन करतो बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने, तर ते जे इफेक्टिव्ह केव्हा होतं किंवा आपण जे कम्युनिकेशन जर इफेक्टिव्ह असेल तरच आपण त्याची विजन शेअरिंग करू शकतो. आपल्याला कनेक्ट होता येतं समोरच्या माणसाशी. जेवढं आपलं कम्युनिकेशन चांगलं आणि कंट्रोल असेल कम्युनिकेशनवर तर आपण त्याच्याशी विजन जे शेअर करतो ते त्याच्या मनात कनेक्ट होतं, मनापासून कनेक्ट होतो आपण त्याला. तसंच आपलं जे कम्युनिकेशन असतं ना त्यामुळे समोरच्याला इगो किंवा आपलं इंटेन्शन ह्या गोष्टी त्याच्यापर्यंत पोहोचतात. की जर आपलं कम्युनिकेशन क्लिअर नसेल तर प्रॉब्लेम होतो ह्या गोष्टी किंवा समोरच्याशी कनेक्ट होण्यामध्ये प्रॉब्लेम होतो. आता सेकंडली जर बघायचं झालं तर बिझनेसमध्ये आपल्याला कम्युनिकेशन जर इफेक्टिव्ह असेल तर आपण एडिफिकेशनमध्ये त्या गोष्टीचा यूज करू शकतो. आपल्या सिनियर्सचं एडिफिकेशन, जर एवढं कम्युनिकेशन चांगलं असेल तर आपण सिनियरच्या एडिफिकेशनमध्ये त्या गोष्टीचा यूज करू शकतो. सेकंडली बघायचं झालं तर कम्युनिकेशनमुळेच आपलं रिलेशनशिप बिल्ड होतात, मग त्या प्रोफेशनल असू दे किंवा सोशल असू दे. तर कम्युनिकेशन हा भरपूर इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्या लाईफचा. सेकंडली जर बघायला गेलं तर कम्युनिकेशन जो पार्ट आहे त्यामुळे बेसिकली बघायला गेलं तर कम्युनिकेशनमुळेच जी काय डेव्हलपमेंट आपल्यात होते. जेवढं आपण कम्युनिकेशन करतो, मग ते कस्टमरशी असू दे, आपल्या अपलाईनशी असू दे, डाऊनलाईनशी असू दे, तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कम्युनिकेशनमुळेच जी डेव्हलपमेंट किंवा कोऑर्डिनेशन, ट्रस्ट बिल्ड होणं ह्या कम्युनिकेशनमुळेच पॉसिबल होतात. तर जेवढं कम्युनिकेशन आपलं इफेक्टिव्ह, क्लिअर असेल, चांगलं असेल, समोरचं अंडरस्टँडेबल असेल समोरच्या व्यक्तीशी, तेवढंच ते इफेक्टिव्ह होतं. त्याला आपण गुड कम्युनिकेशन म्हणू शकतो. आणि ह्या गोष्टी होत्या ज्या आतापर्यंत मी एक्सपिरियन्स केलेला, मी ऐकलेलं किंवा वाचून
एक्सपिरियन्स करून नॉलेज घेतलेल्या. तर आय होप तुम्हाला आवडलं असेल. तर थँक्यू व्हेरी मच. थँक्यू कैलास सर. थँक्यू. गुड मॉर्निंग फॅमिली. मी आकाशदादा कदम. गुरु महागुरु कैलास मोरे सर यांना मी धन्यवाद बोलेन की त्यांनी एक बोलण्याची संधी दिली. काल भक्ती मॅमने एक ऑल AVPंचा एक व्हिडिओ शेअर केला होता की लीडर्स कसे असावेत किंवा कुठल्या कुठल्या क्वालिटीज असावेत लीडर्समध्ये. तर त्यामधले कैलास सरांनी एक सांगितलं की एक पॉईंट तुम्हाला बोलायचं आहे. तर त्यामध्ये खूप असे पॉईंट्स आहेत की ज्या लीडर्समध्ये असायला हवेत की पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, लीड बाय एक्झाम्पल, एड्युकेशन, गुड लिसनर. तर मी गुड लिसनर या विषयावरती तुमच्याशी बोलणार आहे. लीडर हा ऑलवेज चांगला लिसनर असणं खूप गरजेचं आहे त्याच्या पर्सनली आयुष्यातसुद्धा. कारण की उदाहरणार्थ द्यायला गेलं तर महाभारतात अर्जुन हा श्रीकृष्णाचा चांगला श्रोता होता. श्रीकृष्णाने ज्या ज्या गोष्टी त्याला सांगत गेल्या त्यापर्यंत तो ऐकत गेला आणि त्यांचा विजयही झाला. जर अर्जुनाने श्रीकृष्णांचं ऐकलं नसतं तर ते विजयी होऊ शकले नसते. बरोबर आहे. त्याच परीने बघायला गेलं तर आज जर टीम हा बिझनेस आपला हा टीमवर्क आहे. त्यामध्ये बघायला गेलं तर टीम जर ग्रो होणार तर बिझनेस ग्रो होणार आणि आपणही ग्रो होणार. तर सर्वांना घेऊन आपल्याला एकत्रित ग्रो व्हायचं आहे. तर एकामेकांमध्ये कन्व्हर्सेशन असणं खूप गरजेचं आहे. कारण की जर दोघांचं कन्व्हर्सेशन नाही होणार म्हणजे तुम्ही काय बोलताय तुमच्या टीमशी किंवा टीमला काय सांगायचं आहे या गोष्टी तुम्ही जर क्लिअरली जर नाही सांगणार तर त्यांना कसं कळणार. टीमचा विचार करायला हवा. कारण की टीम कशी उभी राहते ती पडतेसुद्धा. पण कारण की कुठे ना कुठे कम्युनिकेशन खूप कमी होतं त्यामुळे. तर त्यामध्ये बघायला गेलं तर दोघांमध्ये कन्व्हर्सेशन होणं गरजेचं आहे. तसंच दुसरं की टीमचे प्लॅन्स होतात. त्यामध्ये जर एखादा ॲडवायझर नवीन सुरू झालाच तर त्याला पहिली गोष्ट तर ट्रेनिंग बसणं खूप गरजेचं आहे. तर त्यामध्ये मग बघायला गेलं तर मग मॅसेज येतो ट्रेनिंगचा. तर ब्रँचेसला आपली ट्रेनिंग असते. तर ट्रेनिंग जे घेणार आहेत ते कोणी ना कोणी सिनियर्स असतात. तर ॲडवायझरांकडनं त्यांचं एड्युकेशन होतं. त्या ॲडवायझरनी त्यांना का ऐकावं. कारण की त्यांचं एड्युकेशन झालेलं असतं. त्याने इंटरेस्ट का घ्यावा तर ती गोष्ट तिथं नव्हते. त्याला इंटरेस्ट का घ्यावा तर त्यांना जर एखादी गोष्ट पॉझिटिव्हली घ्यायची किंवा ग्रो करायचं बिझनेसमध्ये तर त्यांना ट्रेनिंग बसणं खूप गरजेचं आहे. कारण की जर एखाद्या गोष्टीचं नॉलेजच मला घेणार नाही तर समोरच्याने विचारल्यानंतर मी उत्तरं काय देणार. किंवा माझ्याकडे पण असलं पाहिजे खूप गरजेचं आहे नॉलेज. तर ते घेणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी त्यांना ट्रेनिंग बसणं आहे. दुसरी गोष्ट बघायला गेली तर कॅम्प आला. तर कॅम्पमध्ये जेणेकरून की कॅम्प बसणं खूप गरजेचं आहे. मी माझाही अनुभव शेअर करेन तिथे की कपिल सर कॅम्पमध्ये एक बलून हा गेम घेतात. त्यामध्ये स्टेजवरती 50 जणांना बोलवतात. तिथे 50 जणांच्या हातात एकदा बलून दिला की त्यांना फुगवायला सांगतात. फुगवून झाला की कपिल सर दुसऱ्यांदा म्हणतात की त्यांना टूथपिन दिली जाते. आणि कपिल सर पुन्हा एकदा सांगतात की नीट ऐका काय म्हणतायत ते. सर म्हणतात की आपापला फुगा वाचवा. सगळ्यांची झुंबड उडते. एकमेकांचे फुगे फोडतात. फक्त कपिल सर म्हणतात की आपापला फुगा वाचवा. तिथे एकच गोष्ट शिकण्यासारखी आहे. त्यातून जी गोष्ट शिकलो मी स्वतः की नीट ऐका, समजून घ्या, मग त्यावरती रिएक्शन करा. ही गोष्ट तिथनं खूप चांगल्या परीने शिकलो. तसेच बघायला गेलं तर त्यामध्ये लिसनिंगमध्ये लागणारी सर्वात महत्त्वाची स्किल म्हणजे ऐकणे. आजकाल प्रत्येकजण हा ऐकून घेण्यासाठी तयार नाही आहे तर ऐकवायला तयार आहे. तर तुम्ही एखाद्या वेळी जेव्हा टीमचे प्लॅन्स घ्यायला जाता तेव्हा जी व्यक्ती तुमचा प्लॅन ऐकण्यासाठी किंवा जी म्हणतात ना की कस्टमर्स असतात किंवा ज्यांचा प्लॅन आहे गेस्ट असतात त्यांच्याविषयी पहिल्यांदा तुम्हाला तर सांगितलं जातंच. पण ते समोरासमोर तुमची बोलणं म्हणजे 5-6 मिनटाचे असतं. तर तिथे ते ओपन अप होत नाहीत. तर तुमचं कन्व्हर्सेशन कसं होणार त्यांच्याशी.
तर ते कुठल्याही वयोगटात असू शकतात, यंग असू शकतात, मिडियम मध्य वयोगटाचे असू शकतात किंवा वयस्करही असू शकतात. मग तिथे तुम्हाला चॅलेंजेस एक गोष्ट येते की त्यांना ओपन अप कसे करू शकता. तर कुठे ना कुठली गोष्ट तुम्ही लिंक त्यांच्याशी करून देणं म्हणजे ते एक कम्युनिकेशनचे स्किलच आहे. कारण की त्यांना ओपन अप करणं हे खूप गरजेचं आहे. जर तो व्यक्ती जर इंटरेस्टच नाही दाखवला त्यांनी किंवा त्याला जर ती गोष्ट जी तुम्ही सांगताय ती गोष्ट कळलीच नाही किंवा कुठली गोष्ट त्यांना तुम्ही दाखवताय ही गोष्ट समजली तरच तो इंटरेस्ट दाखवेल. नाही तर विनाकारण का दाखवेल तो. कारण त्यामध्येच तर तो त्याचा जर इंटरेस्ट असेल, जर त्याचा फायदा असेल तर तो बरोबर ऐकून घेणार. आणि जर तुमचं कम्युनिकेशन जर चांगल्या परीने झालं किंवा तुम्ही जे म्हणताय, जे समजवताय त्याचं काही ना काही त्याला ते विजन कळतं आहे, त्याची स्वप्न असू शकतात, त्या गोष्टीवरती तुम्ही बोलता तर तो नक्कीच ऐकून घेईल. आणि बघायला गेलं तर त्याच्या फायद्यासाठीच सांगताय ना. मग बिझनेस ग्रो होणार, सगळ्यात गोष्ट म्हणजे तोही ग्रो होणार आहे. धन्यवाद म्हणेन मी कैलास सरांना की या गोष्टीवरती तुम्हाला संधीवरती मला बोलण्यास मदत केली किंवा एक्झाम्पल दिलं त्याबद्दल. तर मी धन्यवाद म्हणेन कैलास सरांना. आणि घरी राहा, सेफ राहा. थँक्यू. हाय, गुड मॉर्निंग. माझं नाव आहे प्रियांका. बाकी सगळे कसे आहेत? मजेत ना? आता कोरोना प्रकरण असल्यामुळे तर सगळे घरी असतील. घरीच राहा, बाहेर पडू नका. तर त्या अगोदर मी आता माझं थोडंसं इंट्रोडक्शन देईन. माझं नाव आहे पूर्ण प्रियांका शंकर गानवटे. तर मी आमच्या फॅमिली बॅकग्राऊंड सांगायला गेलं तर आम्ही 4 बहिणी, 1 भाऊ, मम्मी पप्पा. 2 बहिणींचं तर लग्न झालं आहे. प्लस आत्ता इकडे आहे आम्ही 2 बहिणी, 1 भाऊ अँड मॉम अँड डॅड. तर मी आता सध्या बिझनेस करते. पण ह्याच्या अगोदर मी करत होते 4 वर्ष मी जॉब केले वेगवेगळ्या फील्डमध्ये. ॲज अ कॉल सेंटर प्लस वेगवेगळ्या फील्डमध्ये ॲज अ म्हणजे अकाउंट्स हँडल करत होते, बिलिंग वगैरे. तर पण आता ह्या बिझनेसमध्ये यायच्या अगोदर मी होते पतपेढीमध्ये ॲज अ अकाउंटंट म्हणून. तर तेव्हा जेव्हा मला हा बिझनेस भेटला एक्सेलन्सी तिरुमला तिरुपतीचा, तर मी तेव्हा ॲज अ एक्स्ट्रा इन्कमसाठीच बघितलं होतं इकडे की मी आता जॉब करते 10 ते 6. मग एक्स्ट्रा इन्कम इकडे पण थोडं भेटतं आहे तर काय वाईट आहे. आणि आपल्याला तिकडे नाही जाऊन बसायचं वगैरे, आपल्याला जसं आपल्या वेळेत आपल्याला करायचं आहे. तर त्या हिशोबाने मी केलं होतं स्टार्ट. पण आता जेव्हा मला इकडे समजलं की नक्की ॲक्च्युअल आहे काय, तेव्हा मी जॉब सोडून दिला, क्विट केला. आणि आता इकडे फुल टाईम म्हणजे माझा 24 तास हा माझा बिझनेस असतो. कारण की ह्या बिझनेसमध्ये तेवढीच खूपच पॉवर आहे. मी आज एका टॉपिकवर बोलणार आहे, बिलीव्ह इन युअरसेल्फ. म्हणजे स्वतःवर विश्वास असला पाहिजे. आपल्या बिझनेससाठी पण खूपच इम्पॉर्टंट आहे आणि ॲक्च्युअल लाईफमध्ये पण खूप इम्पॉर्टंट आहे. कारण जर स्वतःवरच विश्वास नसेल तर कोणी कितीही सांगू दे तरी आपण काहीच नाही करू शकत. कारण की जग आपल्याला खूप काही सांगेल की हे कर, ते कर, ते कर. पण आपला स्वतःवरच विश्वास नसेल तर आपण काहीच नाही करू शकत. तर मी आज त्याच टॉपिकवर बोलणार आहे आणि मी सध्या तेच करते आणि तेच करत पण राहणार आहे. कारण की ह्याच्याशिवाय मी काहीच नाही करू शकत. तर स्वतःवर विश्वास असला ह्याच्यावर मी एक स्टोरी सांगेन, छान आहे खूप. तर मलाही खूप आवडली, तर मी तुम्हालाही शेअर करायला आवडेल मला. तर ती स्टोरी अशी आहे की एका गावामध्ये एक 10 वर्षाचा एक मुलगा होता आणि एक 5 वर्षाचा एक होता. तर ते दोघं खूप चांगले फ्रेंड्स होते. खूप मैत्री एकदम घट्ट होती त्यांची. म्हणजे एकत्रच फिरायला जाणार, खाणार, झोपणार वगैरे, फिरणार, काहीही एनिथिंग ते दोघं सोबतच असायचे हमेशा. तर एक दिवस ते असेच खेळता खेळता गावापासून जरा दूर आले. पतंग उडवत होते. तर पतंग उडवता उडवता ते गावाच्या जरा बाहेर आले आणि गावाच्या बाहेर एक विहीर होती. पण त्याला अजून काही कुंपण वगैरे घातलेलं काहीच नव्हतं. म्हणजे त्याचं काम चालू होतं. तर
तर खेळता खेळता तो 10 वर्षाचा मुलगा त्या विहिरीमध्ये पाण्यामध्ये त्या पडला. मग हा 5 वर्षाचा मुलगा तो काय बोलला, आता हा पडलाय, त्याला तर वाचवायचं होतं, पण आजूबाजूला कोणीच काही दिसत नव्हतं. मग तो आवाज तरी कोणाला देणार? मग तो असंच करता मग तो विचार करायला, मी आता काय करू शकतो. तर मग त्याला तिथे बाजूला एक बादली दिसली की ज्याच्याने आपण पाणी खेचतो विहिरीतून तसं. तर त्या बादलीला रशी वगैरे बांधलेली होती. मग त्याने काय केलं, 5 वर्षाच्या मुलाने ती रशी टाकली पाण्यामध्ये आणि त्याला बोलला की तू या रशीला बादलीला पकड आणि वर ये, मी खेचतो. तर मग तो खेचायला लागला त्याला. त्याच्याकडे जेवढी पण ताकद होती तेवढी ती सगळी यूज करून त्याला ती पूर्ण जोपर्यंत थांबला नाही जोपर्यंत तो 10 वर्षाचा मुलगा तो त्याचा फ्रेंड्स बाहेर नाही आला. मग तो त्याच्यातून त्याला काढलं हळूहळू, जेवढी पण ताकद होती तेवढी सगळी लावली आणि त्याला बाहेर काढलं. मग दोघे पण एकमेकांना गळे एकदम घट्ट मिठी मारून रडत होते की वाचलं म्हणून, ठीक आहे म्हणून. आणि मग दोघांना पण भीती वाटायला लागली की आता आम्ही घरी गेल्यानंतर मला माझे आई वडील वगैरे ओरडणार तर नाही ना कळल्यावर. मग नंतर हे दोघं गेले. तर घरी गेल्यानंतर ह्यांनी हा प्रकार झालेला सांगितला. तर तो म्हणला की तर त्यांचे वडील, तो गावातला एक माणूस बोलला की तू कसं काय खेचणार, तू साधं ही बादली, ते जेवढी ती बादलीचं वजन आहे तेवढंच तुझं वजन आहे, तू काय त्याला वाचवणार. गावातल्या कोणीच लोकांनी विश्वास नाही ठेवला त्यांच्यावर. पण ॲक्च्युअल तर तेच होतं. त्या दोघांना तर माहीत आहे, पण यांना माहीत नाही आहे. पण नंतर तिकडे त्या गावामध्ये एक बुजुर्ग व्यक्ती होता, म्हातारा. त्याला विश्वास होता, आता हे दोघं सांगतायत तर खरंच असणार, खोटं तर कशाला सांगतील झालेला प्रकार. मग नंतर त्यांनी काय केलं की त्यांना सांगितलं, त्यांनी विश्वास ठेवला त्यांच्यावर की हा बाबा हे खरंच सांगतायत. मग गावातले लोक बोलले त्यांना की तुम्ही कसा काय त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतात, तुम्हाला काय माहिती आहे. मग नंतर ते व्यक्ती बोलले, बुजुर्ग व्यक्ती, की आता हे दोघं सांगतायत खोटं तर नसणार आहे, खरंच झालं आहे म्हणूनच सांगतायत ना ते, आणि तुम्हाला झालेला प्रकार सांगितलं पण काय झालं ते. मग नंतर झाला हा प्रकार. नंतर ते बोलले की बरं ठीक आहे. मग नंतर त्याला विश्वास होता की हा बोलतोय ना तर ठीकच असणार आहे आणि बरोबर असणार आहे, बाकी कोणीच विश्वास नाही ठेवला. पण ह्या स्टोरीमधून मला मला शिकण्यासारखं काय भेटलं की व्यक्ती म्हणजे ते आपलं, कारण की ह्याच्यामध्ये शिकण्यासारखं काय होतं की त्याच्या आजूबाजूला त्याला सांगायला कोणच नव्हतं की तू हे नाही करू शकत. तो स्वतः पण नाही बोलू शकत स्वतःशीच की तुला हे जमणार नाही म्हणून. त्याला स्वतःवर विश्वास होता, त्याने काय कोणाचं ऐकलं नाही, कारण की सांगायलाच कोण नव्हतं तर तो ऐकणार तरी कोणाचं. त्याने काय केलं, तिथं दिसलेली ती बादली दिसली, त्याला एवढं कळालं की ही पाण्यामध्ये टाकलं, ह्याला पकडलं तर तो वर येणार. तर त्याच विश्वासाने, त्याला स्वतःवर विश्वास होता, मग त्याने ती बादली पाण्यात टाकली आणि त्याला वर खेचलं. मग हेच आहे की आपल्या आजूबाजूला सांगणारे भरपूर असतात की तू हे नाही करू शकत, हे ते नाही करू शकत, हे असं असतं, ते तसं असतं. तर आपल्याला काय करायचं आहे की स्वतःवर आपला विश्वास असला पाहिजे की मी हे करू शकतो, आय विल डू इट, आणि ते मी करणार. तर आता हे मी माझ्या बिझनेसचे कसे, आणि मी माझ्या ॲक्च्युअल लाईफमध्ये पण ते घेऊनच चालते आणि माझ्या बिझनेसमध्ये पण. कारण की स्वतःवर विश्वास नसेल तर जगातली कोणतीच गोष्ट तुम्ही काहीच नाही करू शकत नाही. कारण की मी एक आहे, माझ्याबद्दल पण हे असंच झालं आहे. कारण की मला स्टेजवर बोलायचं होतं की मला एकदा रुपाली मॅडमने सांगितलं होतं की तुला स्टेजवर बोलायचं. तर मी लहानपणापासून एक घाबरट की मी काय नाही करू शकणार, हे लोक काय म्हणतील, ते लोक काय म्हणतील, मी ह्याच्यावर विश्वास ठेवणार. कारण की कोण काय बोलेल
कारण की तेव्हा काय समजत नव्हतं की कोण काय बोलेल, की आपलं तेच जे बोलेल तेवढंच करायचं, बाकी काय नाही करायचं. आणि ह्या क्राऊडची भीती एक माझ्या मनात खूप होती की आता त्या स्टेजवर जाऊन मी बोलणार काय. एवढे किती खूप लोक होते, 500-800 लोक होती ती त्या हॉलमध्ये, ऑलमोस्ट जास्त असतील. पण त्या लोकांसमोर मी आज त्यावेळेस मी फर्स्ट टाईम बोलले होते की मला त्यावेळेस एकच सांगितलं होतं की समोर कोणीही असू दे, स्वतःवर विश्वास ठेव आणि बिनधास्त बोल. तर मी आज स्वतःवर विश्वास होता. मग आता मी पुढेही तेच करणार आहे आणि सगळ्यांनाही तेच सांगणार आहे की तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकणार असं नाही आहे. तुम्ही सगळं काही करू शकता, पण स्वतःवर विश्वास असला तर. बिलीव्ह इन युअरसेल्फ. अगोदर स्वतःवर विश्वास ठेवा. कोणतीही गोष्ट करण्या अगोदर मी हेच बोलते की आय विल डू इट प्रियंका, तू हे करू शकते आणि कर. हा विश्वास फक्त आणि फक्त जे माझे अपलायन्स आहेत, माझे मेंटोर आहेत, त्यांनी माझ्यावर, त्यांच्यामुळेच माझा हा विश्वास निर्माण झालेला आहे. त्यांना मी मनापासून थँक्यू बोलेन. AVP अप्रोच सोसायटी कैलास मोरे सर, AVC सुमित पवार सर, विशाल सर, आकाश सर, या सगळ्यांना मी थँक्यू बोलेन. बस मला एवढंच बोलायचं होतं. अजून ह्याच्यावर बोलण्यासारखं भरपूर काय आहे, फक्त एवढंच जे मी सांगितलं आहे की आय विल डू इट. स्वतःवर विश्वास ठेवा, बिलीव्ह इन युअरसेल्फ. बस. थँक्यू. बाय. गुड मॉर्निंग टीम. माझं मी पहिल्यांदा इंट्रोडक्शन देतो. माझं नाव कृष्णकुमार नानाजी महाले. मला या इंडस्ट्रीमध्ये येऊन साधारणतः 2 वर्ष झाले. या 2 वर्ष पिरियडमध्ये मला बरंच काही शिकायला भेटलं. तर त्याच्यामधला एक कन्सेप्ट फक्त होता एडिफिकेशन. हा कन्सेप्ट माझ्यासाठी खरंच खूप नवीन होता आणि माझ्या अपलाईन दरवेळी नेहमी मला एडिफिकेशनबद्दल नेहमी सांगायचे की तुम्ही तुमच्या टीमचं कसं एडिफिकेशन करता, तुम्ही अपलाईनचं कसं, तुमच्या डाऊनलाईनचं कसं, तुम्ही सिस्टमचं कसं आपलं एडिफिकेशन कसं. परत ब्रोशर आहे, ट्रेनिंग आहे, मीटिंग आहे, कॅम्प आहे, दरवेळी त्याच्याबद्दल सांगतात. आणि हा इंडस्ट्रीचा खूप मोठा पार्ट आहे. कारण की जर तुम्ही ते एडिफिकेशन समजा केलं नाही तर तुम्ही तिथे सक्सेस होणार नाही. कारण की हे एडिफिकेशन प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये चालतात. आता क्रिकेटमध्ये बघा, परत फिल्म इंडस्ट्री असू दे, अवॉर्ड फंक्शन असू दे, किंवा आता नुकतं चालू आहे रामायण, त्याच्यामध्येही एडिफिकेशन चांगल्या पद्धतीने केली जातं. तर एडिफिकेशनबद्दल असं आहे की तुम्ही जेवढा तुम्ही रिस्पेक्ट तुमच्या सिनियरला किंवा सिनियरला तुमच्या मेंटरला देणार, तेवढा तुम्ही तेवढाच सक्सेस त्याच्यामध्ये करणार आहे. कारण की आपल्याला बघणारे फार हे आहेत, म्हणजे आपल्याकडे वॉच ठेवून असतात. तर ते ह्या इंडस्ट्रीमध्ये खूप प्रमाणात चालतं. तर तुम्ही जेवढा रिस्पेक्ट देणार तेवढा चांगला आहे. कारण की तुम्ही तुमच्या अपलाईनबद्दल जेवढं जाणून घ्या तेवढं तुम्ही जो काही प्लॅन घेणार तर ते तुम्हाला त्याचं एडिफिकेशन करायचं आहे, तेव्हा तुम्हाला ते चांगल्यापैकी रिझल्ट येणार आहे. एडिफिकेशनबद्दल अजून बोलता येईल का, एडिफिकेशन तुम्ही बाय वर्ड तुम्ही करू शकता, बाय तुम्ही स्टँडिंग जर एखादा अपलाईन किंवा एखादा तुमचे सिनियर समजा ब्रांचमध्ये आले तर तुम्ही तिथे उभे राहून त्यांचं एडिफिकेशन करू शकता. शिवाय आपल्या ब्रांचमध्ये कुठेही एखादं ब्रॉशर जरी पडलं असेल ते तुम्ही उचलून त्या ब्रॉशरचं तुम्ही एडिफिकेशन करू शकता. एडिफिकेशनचे बरेच हे आहेत, बऱ्याच पद्धतीने करू शकता. फक्त एडिफिकेशन ही आपल्या बिझनेसमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. असं म्हणतात की एडिफिकेशनने आपला 90% बिझनेस होतो. जर तुम्ही ते केला तर तुमचं ते सक्सेस तुम्हाला भेटणार आहे. तर मलाही हा कन्सेप्ट नवीन होता. तर हा कन्सेप्ट मी चांगल्यापैकी शिकतो आहे आणि हळूहळू ते इम्प्लिमेंटसुद्धा करतो आहे. थँक्यू. हाय, गुड मॉर्निंग फॅमिली. माझं नाव सुशांत नवगडे. तुम्ही मला सगळे ओळखताच. स्पेशली गुड मॉर्निंग कैलास सर, गुड मॉर्निंग किरण सर, गुड मॉर्निंग सुमित सर. काल आपल्याला कैलास सरांनी 100% ग्रुपमध्ये लिडरशिपबद्दल एक टॉपिकबद्दल सांगितलेलं बोललेलं. तर प्रत्येकाने एक टॉपिक सांगितलेला. तर त्याच्यामध्ये मी एक लिहिलेलं की लीड बाय एक्झाम्पल. तर तो मी लिहिलेला
आणि दुसरी गोष्ट आपला बघाल तर तुम्ही गेल्या 2-3 दिवसापूर्वी आपल्याला ग्रुपला सिनियर AVPsनी व्हिडिओ टाकलेला जो ग्रुपला तो सगळ्यांनी आपण ऐकला लीडरशिपबद्दल. तर त्याच्यामध्ये तो मी व्हिडिओ पाहिला नव्हता आणि जस्ट मी आज सकाळी मॉर्निंगला तो व्हिडिओ कंप्लीट केला बघितला. तर त्याच्यामध्ये कमिलो सरांनी सेम टॉपिकबद्दल बोललं की लीड बाय एक्झाम्पल. तर त्यांनी चांगले एक्झाम्पल सांगितले त्याच्यामध्ये आणि तसंच मी थोडंसं माझ्या पद्धतीने वेगळ्या रीतीने मी सांगायचा प्रयत्न करीन आणि मी सांगतो आहे लीड बाय एक्झाम्पल म्हटल्यानंतर लीडरशिपमध्ये ती तशी क्वालिटी पाहिजे. क्वालिटी इन द सेन्स म्हणजे लीड स्वतः घेणं गरजेचं आहे लीडरनी. सगळ्यात पहिलं जर मी स्वतः लीड घेतो आहे तर मी माझ्या टीमला कुठे ना कुठे तर सांगतो आहे की ते मला फॉलो करतील. का तर समजा उदाहरणार्थ असं आहे की एखादा टास्क जर आपल्याला दिला आहे तर तो टास्क जर आपण कंप्लीट करतो आहे स्वतः लीडर सगळ्यात पहिला टास्क कंप्लीट करतो आहे तर एनी हाऊ टीमला तो सांगू शकतो की आपल्याला आलेला टास्क कंप्लीट करायचा आहे. मग तेव्हा कुठे तर टीम फॉलो करेल. का फॉलो करेल तर ऑलरेडी आपला टास्क कंप्लीट झालेला आहे. ओके, तर तो सिनेरियो तसा होतो. तर मग थोडंसं एखादी स्टोरी तुम्हाला सांगेल लीड बाय एक्झाम्पलबद्दल. समजा एखादी क्रिकेटची टीम आहे आणि त्याच्यामध्ये एक कोच असा असतो की त्याने आजपर्यंत कधी क्रिकेट खेळलेलं नाही, कधी मैदानावरती गेलेलं नाही. तर त्याने फक्त बुकच रीडिंग केलेलं आहे किंवा पुस्तकं वाचून सगळ्या क्रिकेटबद्दल माहिती घेतली आतापर्यंत. तर तो टीमला गाईड करू शकतो का? तर नाही करू शकत. का तर त्याला खेळाबद्दल काहीच माहीत नाही. आणि दुसरा लीडर असा दुसरा कोच असा असू शकतो की तो पूर्ण आयुष्य मैदानामध्ये घालवलं आहे खेळण्यामध्ये, फक्त क्रिकेट खेळण्यामध्ये आणि त्याला स्पीचचं सगळं माहिती आहे किंवा क्रिकेटचे सगळे फंडे माहीत आहेत. तर तो टीमला गाईड करू शकतो आणि त्याला टीम फॉलो करू शकते. का तर त्याला सगळ्या गोष्टी माहीत आहेत. तर त्याला एक लीडर म्हटलं जाऊ शकतो कोचला. तर ते एक लीड बाय एक्झाम्पल म्हणून मोडलं जातं असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट अजून एक अशी सेम सिनेरियो आहे. अजून एक गोष्ट लीड बाय एक्झाम्पलची सांगेन तुम्हाला. तर ती म्हणजे अशी असणार आहे एक ॲड होती गेल्या 2-3 वर्षापूर्वी TV ला ॲड झालेली. तर एक खूप मोठा पाऊस पडत असतो आणि रस्त्यावरती झाड पडलेलं असतं आणि झाड पडलेलं असतं तर दोन्ही बाजूने ट्रॅफिक जाम झालेलं असतं. इकडे पण ट्रॅफिक असतं आणि तिकडे पण ट्रॅफिक असतं आणि तिथून मंत्री एक जात असतो. तर त्या मंत्र्याची जाण्याची सोय करतात ते. मग तो मंत्री झाडाच्या पलीकडे जातो आणि दुसऱ्या गाडीतून बसून निघून जातो. त्याची गाडी तिथंच. पण दोन्ही ठिकाणी ट्रॅफिक जाम असतं. पण तिथं एक मुलगा असतो लहान, जवळजवळ मे बी 5 ते 6 वर्षाचाच मुलगा असतो. तो काय करतो स्वतः लीड घेतो आणि ते झाड आहे ना पुश करत असतो. ते झाड पुश करत असतो तर त्याचे मित्र त्याला बघतात हा काय करतोय म्हणून मित्रसुद्धा जातात आणि मित्रसुद्धा झाडाला पुश करतात. मग ते मित्र पुश करत असतात म्हणून बाकीचे जे गाडीमध्ये बसलेले असतात ना ते पण पाहत असतात अरे हे काय चाललंय. मग गाडीतले सगळे उतरतात आणि ते झाडाला पुश करतात आणि झाड उचलून एका बाजूला नेऊन ठेवतात. ह्याच्यातून एक शिकायला मिळतं की त्या लहान मुलाने लीड घेतलं म्हणजे पुढे जाऊन त्यानं ते झाड उचलायचा प्रयत्न केला म्हणून बाकीच्या लोकांनी त्याला फॉलो केलं, मित्रांनी केलं आणि प्लस चांगल्या मोठ्या व्यक्तींनी पण केलं. मग ते झाड बाजूला ठेवून ते रस्ता सुरळीत परत चालू होतं. तर त्यातून एकच शिक मिळाली मला की त्याने लीड घेतला म्हणून ते सगळ्या काही गोष्टी झाल्या. तर त्याला एक लीड बाय एक्झाम्पल म्हटलं जातं. तर ह्या 2 गोष्टी मी जाणीव करून घेतल्या आणि लीड बाय एक्झाम्पलचं ह्यातून हा मला संदेश द्यायचा होता. थँक्यू. गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझं नाव आहे अक्षय अशोक बाईत. माझे मेंटॉर कैलास मोरे सरांनी आम्हाला लिडरशिप या विषयावर बोलायला सांगितलं आहे. लिडरशिपमध्ये वेगवेगळे क्वालिटीज असतात. फॉर एक्झाम्पल पे द प्राईज, विजन, लीड बाय एक्झाम्पल एक्सेट्रा. मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे एक्झिक्युशन. एका चांगल्या लीडरमध्ये जी पॉवर असते ती आपल्या टीमसाठी, आपल्या बिझनेससाठी स्ट्रॅटर्जी बनवणे आणि प्लॅनिंग बनवून झाल्यानंतर ती एक्झिक्यूट करणे आणि ती तेवढ्याच इफेक्टिव्ह व्ह्यूने होणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे एक्झिक्युशन हा देखील एक लिडरशिपमधला क्वालिटी प्रकार आहे असं मला वाटतं. आणि ती क्वालिटी प्रत्येकामध्ये असतेच असं नाही, पण ती प्रत्येकामध्ये असली पाहिजे. एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपल्या देशामध्ये कोरोनामुळे जी परिस्थिती आहे हे तुम्हाला माहितीच असेल. नरेंद्र मोदीजींनी जो डिसिजन घेतला होता तो आपण एक्झिक्यूट केला नाही. त्यामुळे आपल्याकडे लॉकडाऊन हा वाढवावा लागला. तेच तुम्ही बघाल तर
गोवा हे राज्य आज पूर्णपणे कोरोनामुक्त झालं आहे. कारण नरेंद्र मोदीजींनी जो डिसिजन घेतला होता तो त्यांनी एक्झिक्यूट केला. त्यामुळे गोवा आज कोरोनामुक्त झाला आहे. ह्या सर्व गोष्टी जर आपल्या बिझनेसशी कंपेअर केलं तर आपले सिनियर्स, आपले मेंटॉर आपल्याला जे काही सांगतात ॲज अ लीडर स्वतः ते आपण एक्झिक्यूट केलं पाहिजे आणि त्यानंतर ते आपल्या टीमकडून तेवढ्याच इफेक्टिव्ह व्ह्यूने करून घेणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. तरच आपण ॲज अ लीडर, ॲज अ बिझनेसमॅन ग्रो करू शकतो. थँक्यू. गुड मॉर्निंग टीम. मी माझ्याविषयी थोडी अशी माहिती देतो. माझं नाव तानाजी लक्ष्मण रेड्डेवाड. माझा जन्म गावी झाला आहे. लहानपण पण गावी झालं आहे. शिक्षण माझं 10वीपर्यंत झालेलं आहे. आणि 10वीच्या नंतर मी माझ्या दाजीसोबत मी मुंबईला आलो कामासाठी. त्यानंतर मी तिथे मला दाजीने माझ्या कामाला लावलं आणि नंतर मी तिथून माझं जर्नी स्टार्ट झाली कामाचं. म्हणजे कधी काम वगैरे केलं नव्हतं बाहेर, कधी सिटीत नवीनच होतो मुंबईमध्ये, तर मला काही तेवढं माहिती नव्हतं. स्टार्टिंगला तिथे मला लावले दाजीने ज्या ठिकाणी लावले कामाला त्या ठिकाणी मला दिवसाचे 10 रुपये द्यायचा तो. तिथे कामाला लावले आणि ते काम म्हणजे कसं होतं, बाईक रिपेरिंगचं होतं. तर मला त्याच्याविषयी पण काही नॉलेज नव्हतं. तर तो मला यायचे जायचे असे 10-20 रुपये द्यायचा तो रोजचे. तिथून मग मी स्टार्ट करत मी नंतर मी त्यांच्याकडे 2 वर्ष गेलो. त्याच्यानंतर मी तिथून दुसऱ्या ठिकाणी लागलो कामाला. तिथून मग मी नंतर दुसऱ्या ठिकाणी 2 वर्ष केले. स्ट्रगल भरपूर आले माझ्या जीवनामध्ये. तिथून नंतर मी माझं स्वतःचं शॉप टाकलं. टाकल्यानंतर मला ही ऑपॉर्च्युनिटी भेटली. मला आपली ही इंडस्ट्री भेटली की इकडे काही स्वप्न जे बघायला भेटतात, म्हणजे जे खरे होतात प्रॉपरली, तसे मला तिकडून दिसत नव्हते गॅरेजमध्ये. की पैसा पण भरपूर यायचा, पण तसं मला कधी सेविंगची पण असं सवय नव्हती. मी घ्यायचं, पैसे यायचं, भरपूर खर्चायचो असं. मग नंतर मला सुमित सरांनी भेटले एकदा 2012च्या वेळेस मला भेटले. 2012ला आपली ठाण्याची ब्रँच ओपनिंग झालेली, त्यावेळेस सरांनी मला सांगितलेलं, पण मी त्यावेळेस इग्नोर केलेलं. असं वाटलेलं की भरपूर अशा बँका येतात, असं हे कुठं चालतं का, असं मला आलेलं मनामध्ये. त्याच्यानंतर मी थोड्या दिवसानंतर म्हणजे 2015 साली मला सुमित सरांनी प्लॅन दिला. तो पण कसा, आकाश सरांना बोलून मला तिकडे ब्रँचला घेऊन माझा प्लॅन किरण सरांनी घेतलेला. तिथून माझी हे आपली जर्नी स्टार्ट झाली. त्याच्यानंतर मी बेसिकली आत्ता सध्या बोलणार आहे, जो टॉपिक आहे माझा तो आहे प्रेझेंटेशन. आपण जर समोरच्या व्यक्ती कुठला पण असो, त्याच्यावरती स्वतःवरती आपण जर समोरच्या व्यक्तीला जर प्रॉपरली गायडन्स नाही दिला आपण, तर तो प्रॉपरली समजणार नाही. त्याच्यानंतर अजून भरपूर काही टॉपिक आहेत त्याच्यावरती प्रेझेंटेशनमध्ये. जर स्वतः आपण समजा आपला कपडे वगैरे, केस, बूट, चप्पल बरोबर, म्हणजे बूट वगैरे जर प्रॉपरली नाही घालून गेलो, तर समोरच्या व्यक्तीला प्रेझेंटेशन प्रॉपरली नाही. तर आपण प्रॉपरली गेलो, समजा सूट घालून, बूट, केस वगैरे बरोबर हे केलेलं असं, तर प्रॉपरली प्रेझेंटेशन होणार आपलं. ठीक आहे. आणि बाकी अजून भरपूर काही गोष्टी आहेत प्रेझेंटेशनमध्ये. तर हे एवढं मी थोडक्यात सांगितलं आहे. थँक्यू सुमित सर, कैलास सर.